या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आता आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी एक नम्र सूचना आहे. आपले मोबाईल फोन्स आपण सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत. बंद करा असं मी म्हणणार नाही, पण ते सायलेंट मोडवर ठेवा, कारण व्यत्यय येतो ऐकताना. आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी प्रेक्षागृहात स्थानापन्न व्हावं आणि या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफावं अशी मी आदरणीय शेवडे सरांना विनंती करते. रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. देव, देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, कालपर्यंत आपण गेल्या शतकात होतो. आता आज आणि उद्या असं आपण गेल्या शतकामध्ये असणार आहोत. अर्थात रवीजींनी आता जे सांगितलं त्याचं सूत्र धरून पुढे सांगतो की अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवण्याचा बहुतांश वेळा हेतू तोच असतो, ऐकून नुसतं निघून जावं आणि गेल्यानंतर विसरून जावं असं न व्हावं. एवढ्याच कारणाकरता मी नेहमीच लोकांना सांगत असतो की जे आपण ऐकतो ते कितीही चांगलं असलं तरी त्याचा इम्पॅक्ट हा जो राहतो आपल्या मेंदूवरती तो केवळ 48 तासाचा असतो, याच्यापेक्षा जास्तीचा नसतो. हे मी गेल्या वेळेला एकदा सांगितलं की नाही माझ्या लक्षात नाही. सांगितलं असेल तर ते आता लक्षात राहिलंच नसेल. 48 तासाचा प्रभाव. आणि एवढं करून हे मी बोलताना जर आठवलं तर उत्तम. त्यामुळे कितीही चांगलं जे काही आपण ऐकतो आणि ऐकता ऐकता असं वाटतं अरे हा हे आपलं सगळं लक्षात राहिलं बरं का. आणि मग 2 दिवसांनी जर विचारलं, म्हणजे आता उद्या संध्याकाळच्या नंतर जर विचारलं की चापेकरांच्या चरित्रात काय सांगितलं शेवट्यांनी, जबरदस्त झालं. नाही ते मान्य, पण सांगितलं काय नाही, म्हणजे रँडला मारलं वगैरे. मग परत मूळच्याच गाड्यावर आपल्याला तेवढंच माहिती असतं की रँडला मारलं. नाही ते झालं, पण एकंदरीत आता एवढा वेळ बोलले म्हटल्यानंतर काहीतरी चरित्र सांगितलं असेल ना. हो सांगितलं ना, मग काय जबरदस्त. पुढचं कुठं आठवत ते, कारण तेच 48 तासाचा प्रभाव. मी जी पुस्तकं घेऊन येतो ना त्याचं कारण ते आहे की कितीही चांगलं ऐकलेलं असलं तरी पण त्याचा प्रभाव जर इतकाच काळ राहत असेल तर ते ऐकलेलं परत वाचलं जावं. ज्या वेळेला सातत्याने आपण वाचतो, आपल्याकडे अभ्यासाच्या नंतरचं मनन, वाचन, मनन, चिंतन वगैरे का सांगितलंय ते त्याकरता सांगितलंय. बरं 48 तास प्रभाव राहतो हे तरी म्हणणं माझं आहे का? तर माझं नाहीये, हे म्हणणं मानसशास्त्रज्ञांचं आहे. त्यामुळे ते म्हणतात ते तरी आपण खरं मानायला काही हरकत नाही, कारण त्याला ते पुरावाही देतात. त्याला एक जबरदस्त पुरावा आहे की त्यामुळे मतदानाच्या आधी 48 तास कोणत्याही पक्षाचा प्रचार बंद होतो. आता तरी काही जण छुपे रीतीने करतात ती गोष्ट वेगळी, पण उघडपणे करणं 48 तास आधी बंद होते की नाही. कारण ज्या वेळेला मतदार जातो त्यावेळेला त्यांनी स्वतःला ज्याला मत द्यायचंय त्याप्रमाणे ठरवून त्यांनी द्यावं, कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नये. आता हे जर ठळक उदाहरण, ठळक पुरावा आपल्याला समोर दिसतोय म्हटल्यानंतर जे ऐकतो त्याच्यावरती आणखीन ज्या वेळेला आपण वाचन करत राहतो त्यावेळेला ती गोष्ट नीट घुसून राहते आणि तीच गोष्ट अधिकाधिक लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवू शकतो. झालंय काय, गेल्या 67 वर्षामध्ये आम्हाला अशी वर्गळ आलेली होती की ज्याच्यामधून काही झालं तरी हा देश परत उभा राहील का, खरंच चांगले दिवस येतील का असं वाटत होतं. पण वाटता वाटता काहीतरी चमत्कार होऊन सत्ता बदल झाला की नाही, जो होणार नाही असं कित्येकांना वाटत होतं. म्हणूनच आशा हा जो आपल्याकडे भाग दिलेला आहे प्रत्येक प्राणीमात्राला, म्हणजे मनुष्य मात्राला, प्राणी मात्राला नाही मनुष्य मात्राला,
मनुष्य प्राण्याला जे दिलेलं आहे, आशा अमर असते हे म्हटलं जातं, ते त्याच करतात. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. हे जर आम्ही ऐकतो तर मग आमच्या मनात निराशा का असावी? कारण हा देश स्तन्य प्याला गीतार्थ अमृताचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे जर समोर ठेवायचं असेल तर त्याच पद्धतीने एक चंगळवाद वाढत चाललेला आहे, सगळीकडेच आपल्याला दिसतोय. बरं, आम्ही विचार कसा करतो तो सुद्धा विचार आम्ही कुठे ठरवतो? आम्हाला कोणीतरी सांगतं, कोणीतरी तसा विचार करायला प्रवृत्त करतं, तेव्हा आम्ही त्याच विचाराच्या मागे जातो. तो विचार आहे की अविचार आहे की कुविचार आहे हा सुद्धा विचार करत नाही, इतके आपण त्याच्या मागे जातो. आज मीडियाने ते इतकं सुंदर हातात घेतलंय की आम्ही विचार कसा करायचा आणि काय करायचा हे आम्ही नाही ठरवत, ते ठरवतात. आणि ते ठरवतात त्याप्रमाणे आम्ही करतो. मग एक सुंदर उदाहरण रवीजींनी बोलताना दिलं सायकल रिक्षाचं. सायकल रिक्षावरूनच मला एकदम आठवलं की आमच्याकडचे कित्येक पुरोगामी लोक वगैरे म्हणतात बरं का, की सायकल रिक्षामध्ये बसणं हे फार भयानक आहे, राक्षसी गोष्ट आहे. आम्ही कुठेही गेलो तरी सायकल रिक्षा इतकं क्रौर्य, माणसाने रिक्षा ओढणं म्हणजे किती क्रौर्य आहे, आणि त्याच्यात आपण पॅसेंजर म्हणून बसायचं, आम्ही कधीही बसत नाही. आणि मला कोणी विचारलं तर मी त्याला सांगतो की बाबा रे, मी जिथे जाईन तिथे जर सायकल रिक्षा असेल ना तर इतर वाहनं मी सोडतो आणि आवर्जून सायकल रिक्षातच बसतो. त्याचं कारण हे आहे की हे जे बडबडणारे वीर आहेत ना, वाची वीर आहेत ना, हे या सायकल रिक्षावाल्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देतात का? आपल्याला ऐकताना छान वाटतं की खरंच हे क्रौर्य आहे, माणसाने रिक्षा ओढणं हे वाईट आहे, आपण बसायला नकोच, किमान आपल्या पुरतं तरी आपण हे पाळायला पाहिजे की आपण बसायचं नाही. अरे तुम्ही न बसल्यामुळे तो माणूस मरणार आहे. उलट असा विचार करा की मी सायकल रिक्षातच बसीन माझ्याकडे वेळ असला तर, आणि पैशाची घासाघीस करणार नाही, तो सांगेल तेवढे पैसे देईन, 4 पैसे गरीबाला जास्त गेले तर बिघडतं काय? पण आमची अवस्था अशी असते, हॉटेलमध्ये कोणते रेट लावलेत ते बघत नाही, ते आम्ही पे करून मोकळे होतो. पण दारावरच्या या भाजीवालीकडून भाजी घेताना मात्र 2 रुपयाची घासाघीस करतो. काय आनंद मिळतो त्यात कोणास ठाऊक. 2 रुपयाने स्वस्त पडली. तिथे हॉटेलमध्ये बोलतो का, जरा घासाघीस करतो का? तिथे करतच नाही. मिनरल वॉटरच्या बाटलीवरती जी MRP जी किंमत छापलेली असते त्या किमतीपेक्षा जास्त घ्यायला त्यांना परवानगी नाही, असं असून सुद्धा कित्येक हॉटेलवाले त्याच्यापेक्षा कैक जास्त पैसे आकारतात आणि आम्ही मुकाट्याने देतो. एकाने तुम्हाला असं कारण सांगितलं होतं की आमच्या फ्रीजमध्ये ठेवतो ना ते. म्हटलं बरं, मग त्याच्या विजेचे पैसे होणार. शाळा आहे, नको ठेवूस, सांगितलंय कोणी ठेवायला? तुला मी मागितले का गारबाटली? म्हटलं. आणि हे कारण नाहीये जास्त पैसे आकारण्याकरता, हेही लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जे कोणी असे वाचिवीर असतात ते जे बडबडतात त्याही बहकाव्यात आम्ही येतो, कारण यांना इतर माध्यमं ही प्रचंड प्रसिद्धी देतात. इतकंच नाही, मध्यंतरी नाही, आता परत एकदा त्या टूथपेस्टची जाहिरात चालू आहे. जाहिराती ठरवतात बरं का आम्ही काय वापरायचं. मी साबण कुठचा, मी सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट तोंडात कोणती घालायची हे जाहिराती ठरवतात. मी कुठे ठरवतो? मी साबण कोणता वापरायचा, मी शॅम्पू कोणता वापरायचा, मी क्रीम कुठचं वापरायचं हे त्या कंपन्या ठरवतात, त्यांचे जाहिरातदार ठरवतात. मी कुठे ठरवतो यार? आणि मग क्या आपके टूथपेस्ट में नमक है? आता तर क्या आपके टूथपेस्ट में नमक के साथ नींबू है? अरे बाप रे, माहित आहे. म्हणजे आजपर्यंत आम्ही गेले दाताची वाट लागली होते. पूर्वीच्या काळी आपले लोक दात जे घासायचे ते कुंडी, राख किंवा मीठ किंवा ते नीमचं जे दातून यायचं ते, किंवा काही जण तंबाखू जाळून जी मशेरी तयार केली जाते त्या मशेरीने, असं वेगवेगळ्या रीतीने दात घासायचे. त्यावेळेला हीच कंपनी पहिल्यांदा भारतात आली टूथपेस्ट घेऊन. त्यावेळेला त्यांनी जाहिरात अशी केली होती की हे काय तुम्ही मिठाने दात घासता, फ्लोराइड वाली टूथपेस्ट घ्या. आता तीच कंपनी विचारते क्या आपके टूथपेस्ट में नमक है?
पण आम्हाला माहिती नसतं. पूर्वी यांनी कोणती जाहिरात केलेली आहे हे आम्हाला कुठे माहिती आहे. त्यामुळे आम्ही जशा जाहिराती येतात तसं त्याच्या मागे वेड्यासारखे पळत राहतो. ही अवस्था आहे. माध्यमांमधले सो कॉल्ड आयडिओलॉजिस्ट, बुद्धिमंत स्वतःला समजणारे, आणि मग रात्री 9 ते 10च्या मध्ये जे काही शोज असतात, चर्चा, टीव्हीवरचे उत्तम कॉमेडी शोज, एबीपी माझा, झी 24 तास, नंतर आणखीन तो कोणता तो मी मराठी आता नाही का, नंतर IPN लोकमत वगैरे, या सगळ्यावरती होणारे. अर्थात कोणीतरी मला विचारेल बरं का की तुम्ही असतं की, कारण एबीपी माझ्यावर मी असतो, महिन्यातून 4-5 वेळा तरी त्या शो मध्ये असतो. मी म्हटलं मी असलो तरी तो कॉमेडी शोच, म्हणून काही माझं मत बदलणार नाहीये. मी त्यावेळेला त्याचा एक पार्ट असतोच. पण मला सांगा, रोज अशा चर्चा करून त्याचा आउटपुट काय, किती लोकांच्या पर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचवल्या जातात? बरं, कुठचीही गोष्ट यांना पुरते चर्चा करता, वाटेल त्या गोष्टींवरती चर्चा, आणि मग त्या चर्चा अशा करायची की त्याच्यामुळे ती गोष्ट लोकांना एकाएकी केवढी तरी मोठी वाटायला लागते. आणि मग असं वाटायला लागतं की बापरे, हे म्हणतायत त्या अर्थी काहीतरी आहे बरं का. आपल्या देशामध्ये काही घडतं आणि ते आपल्यापर्यंत येत नाही. कुठेतरी कुठच्या तरी कोपऱ्यात काहीतरी घडलेलं असतं, ते यांना कळतं, आणि म्हणून ते त्याचं हे मोठं करून टाकतात लगेच. आणि आम्ही त्या बघतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतो अनेक वेळा आणि त्यांच्या मागे लागतो. बरं, हे लागताना त्यांच्यामधल्या ज्या चर्चा चालू असतात त्या चर्चांच्या मागेच इतके जातो की ते खूप खरं वाटायला लागतं. याच्यात हिंदू साधू संतांवरती तर हमखास चर्चा पाहिजेच काहीतरी झाल्याबरोबर. आणि मग त्यांच्यावरती नुसते आरोप ठेवले गेलेत. कायदा असं सांगतो तर अभिजित समोर बसलेत. कायदाच असं सांगतो की आरोप ज्याच्यावरती ठेवलेत ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो संशयित असतो. पण हे तर त्याला आरोपी ठरवून मोकळे होतात, फक्त शिक्षा ठोठावण्याचं सोडतात. बाकी आरोपी ठरवून मोकळे होतात. बरं, याचा मारा इतक्या वेळा करायचा की तितक्या वेळा मारा केल्यानंतर लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि प्रश्न असा विचारतो सूत्रसंचालक की त्याला जे उत्तर अपेक्षित असतं तेच उत्तर आपल्याकडून काढून घ्यायचं असतं. त्यामुळे प्रश्नच असा सजेस्टिव्ह विचारायचा की उत्तर तसंच यायला पाहिजे. एखादा क्वचित कधीतरी खमक्या भेटतो त्यांना की तुम्ही विचारा काही, मला उत्तर जे द्यायचंय ते मी माझ्या पद्धतीने देईन. कारण मलाच एका वाहिनीने विचारलं होतं की आसाराम बापूंचे शिष्य रस्त्यावरती आले, त्यांनी कायदा हातात घेतला. कोणी कायदा हातात घेणं चांगलं आहे का? सजेस्टिव्ह प्रश्न, कळलं ना? चांगला आहे का म्हटल्यानंतर समोरचा काय म्हणणार? वाईट. बरोबर ना? तेच उत्तर अपेक्षित असतं, तेच त्यांना दाखवायचं असतं. मी म्हटलं अतिशय वाईट. पण म्हटलं फक्त मला एकच सांगा की रझा अकादमीने जो आझाद मैदानावर दंगा केला, नाही तो प्रश्न वेगळा आहे का? त्यांनी कायदाच हातात घेतला ना, पण ती रझा अकादमी होती आणि इथे आसाराम बापूंचे शिष्य आहेत. फरक आहे की नाही? त्यावेळेला काही घेतले जात नाहीत तशा प्रकारच्या चर्चा, पण हिंदू साधू संतांच्या बद्दल मात्र घेतल्या जातात. याला दुटप्पीपणा नाही का म्हणत? पण याच्याबद्दल कोणी काहीही विचारत नाही. टीव्हीवरती चाललेल्या मालिका आपण बघा, त्या मालिकांच्या मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे पुजारी किंवा भगवे कपडे घालणारा माणूस हा साधारणपणे खलनायक असतो. त्याच्या हाताखाली 4-6 गुंड असतात. बाकीचे सगळे चांगले बरं का, अन्य धर्मीय सगळे चांगले. मग या मालिका बनवून त्या काय पीके बनवल्या जातात? का कशा बनवल्या जातात? का हिंदूंच्या कोणत्याही देवदेवतांची कशी खिल्ली उडवली तरी हिंदू इतके लिबरल आहेत ना की काही बोलत नाहीत. कुणीही यावे, टपली मारू न जावे. आणि आम्ही आपले जाऊ दे, त्यात काय होतंय? आपण इतके स्वातंत्र्यवादी आहोत की त्यात काय म्हणून सरळ सोडून देतो. ही आमची अवस्था झालेली आहे. आणि इतरत्र जर आम्ही बघायला गेलो तर धार्मिक भावना दुखावल्या गेल्याबद्दल काय होतं पाहिलं आपण. फ्रान्सच्या पाठोपाठ जर्मनीमध्ये पण पाहिलं. पण आमच्याकडे चित्रपट बनला तरी आम्ही काही बोलतोय, छे आम्ही काहीतरी तोंडी विरोध वगैरे करतो, याच्या पलीकडे काही नाही ना. अर्थात समंजसपणाचं लक्षण आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी वळण लागावं असं मला मुळीच वाटत नाही.
पण हा जो समंजसपणा आहे तो सगळीकडे असायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. एक कलमी कार्यक्रम असल्यासारखं आहे तो आमचाच समंजसपणा म्हणून, असं नसायला पाहिजे. ह्या सगळ्याचा एकूण विचार होत नाही. म्हणून मुद्दाम सांगतोय की विचार आम्ही कसा करायचा. आमच्या खांद्यावरती आमचं डोकं आहे, त्यात मेंदू सुद्धा आहे आणि तो विचारही करू शकतो. हे आपल्याकडे कुठेतरी विस्मरणात जायला लागलंय आणि म्हणून या सगळ्याच्या कुठेतरी प्रभावाखाली आपण येतोय. क्रांतिकारक ऐकायचंय ते या कारणाकरता. 12-17 वर्षाची मुलं फासावरती चढतायत, गोळ्या खाऊन मरतायत. कशामुळे? हा तर जेमतेम 25-26चा तरुण मदनलाल, तो सुद्धा फासावरती जायला उद्युक्त होतोय. या कोणालाही जगावंसं वाटत नव्हतं का? जगण्याबद्दलच्या सगळ्या आशा आकांक्षा वगैरे सगळ्या संपलेल्या होत्या का? हे काही नैराश्यवाद्याच्या भूमिकेत गेलेले होते का? आत्महत्या करायला उतावीळ झालेले होते का? का आत्मघात करून घेण्याकरता आणखीन उत्सुक होते? असं न होता संपूर्ण देशाचा विचार. हा, कदाचित कोणी असं म्हणू शकेल की एखादा माणूस फासावरती गेल्यामुळे देशाला काय स्वातंत्र्य मिळतं का? मान्य. पण वेगवेगळे विचार तर असतात ना. त्या सगळ्याकडे आपण नुसतंच बोलत बसतो. यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांचं मोठेपण इथे अधोरेखित होतं, लक्षात ठेवा. सावरकरांना ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकरांना विचारण्यात आलं की या देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? तर त्यांनी उत्तर खूप छान दिलं. ते म्हणाले की देश स्वतंत्र व्हावा याकरता आमच्यासारखे सशस्त्र क्रांतिकारक जे प्रयत्न करत होते त्याचा यात वाटा आहेच. पण ज्यांना हे जमणारं नव्हतं अशा लोकांनी असहकार आंदोलनात किंवा सत्याग्रहात भाग घेतला असेल तर त्यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. नवे नवे या दोन्ही गोष्टी ज्यांना जमल्या नसतील अशा सामान्य माणसांनी आपल्या घरामध्ये देशाच्या स्वातंत्र्याची कामना करत, प्रार्थना करत जर घरातल्या परमेश्वराच्या तसबिरीला फूल वाहिलं जरी असेल ना तरी त्याचा सुद्धा तितकाच मोलाचा सहभाग आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही ऐकतोय फक्त एवढंच की एकाच पक्षामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं, बस. आणि जणू काही हे सगळं घेऊनच आले होते. म्हणजे मग 1885 पासून 47 सालापर्यंत वेळ काय लागला? स्थापन झाल्यानंतर ताबडतोब मिळायला पाहिजे होता. नाही, आम्हाला कसलेही विचार नाहीत. विचार नाहीत म्हणजे यांची अधिवेशने जेव्हा भरतात ना तेव्हा यांच्या मोठमोठ्या पोस्टर्सवरती सुभाषचंद्र बोसांची छबी झळकते. तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं की ह्याच काँग्रेसनी सुभाषबाबूंना आपल्या पक्षातून काढून टाकलं होतं. लोकांना कुठे माहिती असतं सगळ्यांना ना. त्यामुळे सुभाषबाबू आमच्याकडे कसे होते, आमचेच अध्यक्ष कसे होते वगैरे दाखवण्याकरता आता त्यांची छबी झळकवली जाते. पण तो सगळा भाग अर्थात उद्याच आहे. त्यामुळे फक्त एवढंच सांगतो की यांनी काढून टाकलेलं होतं. काढून टाकलेल्या लोकांना सुद्धा आपल्या प्रचाराकरता, आपल्या स्वार्थाकरता असं सहजपणे वापरलं जात आहे. कारण एकच की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट असं म्हटलं जातं. पण सगळ्यांचीच तशी नसते, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. काही जणांची चांगली असते. काही इतिहासाचे अभ्यासक असतात त्यांनाही माहिती असतं. काही चांगले वाचक असतात त्यांना माहिती असतं. काही संशोधक असतात त्यांनी संशोधन करूनच ते सिद्ध केलेलं असतं. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मदनलाल धिंगराचा जन्म आणि सावरकरांचा जन्म एकाच वर्षातला 1883. सावरकरांपेक्षा 4 महिन्यांनी लहान. 13 सप्टेंबर 1883. पंजाब मधला जन्म. तिथल्या हिसार प्रांतामध्ये वडील दित्तमल धिंगरा सिव्हिल सर्जन होते. सगळीकडे नावाजलेले, अतिशय श्रीमंत. त्यामुळे इस्टेट भरपूर. बरं, मुलं यांना 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्यावेळेला कोणी काही सांगायला नव्हतं बरं का, किती अपत्य जन्माला घालावीत वगैरे. बरं, ही सगळी मुलं लाल नावानेच प्रसिद्ध. मदनलाल, भजनलाल, अशोकलाल, अरुणलाल, मोहनलाल. मुलीचं नाव काकीराणी. तिचं लग्न थाटात लावून दिलेलं. मुलांपैकी 2 जण परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलेले, 1 जण तर डॉक्टर झालेला. मदनलालच लहानपणापासून अतिशय हूड. एकीकडे हूड पण दुसरीकडे शीघ्रकोपी पण. पण असं असलं तरी वाचनात काही बाई येत होतं त्याच्या.
त्यामुळे यांचा जो कल होता इंग्रजांकडे निष्ठा असण्याचा वडिलांचा, वडिलांनी तर पुढे पत्र पाठवून कळवलेलं आहे की आम्ही तर पक्के इंग्रज निष्ठ आहोत, सरकारच्या बरोबर निष्ठा आमची कायमची बांधलेली आहे, अशा वेळेला माझ्या मुलांनी असं काहीतरी करावं याचं मला वाईट वाटतंय. नित्यमल धिंगरांनी कळवलेलं होतं. इतके इंग्रज निष्ठ का? आता सरकारला धरून राहिल्यानंतर इस्टेटी करता येतात. किती जुन्या काळापासून माहितीये बघा. तेव्हा पर्क होतं. स्वातंत्र्योत्तर काळात बघा लोकांच्या इस्टेटी एकाएकी किती वाढल्या. मी एकदा उज्जैनला गेलो होतो, क्रांतिकारकांवरतीच व्याख्यान होती. तर त्यावेळी तिथे गेलो होतो. तिथे काही स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार वगैरे पण होता आणि तो सगळा चालला होता. माझ्या शेजारी बसले होते श्रीकृष्ण सरलजी. श्रीकृष्ण सरलजी या माणसाने 127 पुस्तकं लिहिलीत आणि सगळी क्रांतिकारकांवर लिहिलीत. त्यात 9 खंडकाव्य आहेत त्यांची. लोकमान्य टिळकांवर खंडकाव्य हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेलं, भगतसिंगांवरती आहेच, असं वेगवेगळ्या लोकांच्या वरती त्यांनी लिहिलेलं. क्रांतिगंग आहे तर 1200 पृष्ठांचं त्यांचं काव्य अप्रतिम आहे, अप्रतिम. म्हणजे इतकं की मला कित्येक जण विचारतात की तुम्ही क्रांतिकारक इतके वर्ष सांगताय, जवळपास 3 दशकं, सगळीकडे काही बदल झालेला वगैरे दिसतोय का? म्हटलं रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. एका दिवसात बदल होत नसतो. बदल हळूहळू होतो आणि बदल जेव्हा होतो तेव्हा तो दिसतो. दिसला की नाही? बदल होत असतो, आपोआप का होईना होतो. हा बदल फक्त शेवड्यांमुळे झाला असं माझं म्हणणं मुळीच नाही. पण लोकांना कुठे कुठेतरी बदल हा हवा असतो. तो एकाएकी होत नसतोच. जादूची काठी कधी फिरत नसते एकदम, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याप्रमाणे म्हटलं हळूहळू का होईना पण काहीतरी होऊ शकेल. नाही म्हणाले मग एवढं सगळं एवढं बोंबलता क्रांतिकारकांच्या नावाने कशा करता? तेव्हा मी त्या श्रीकृष्ण सरलजींच्या 4 ओळी ऐकवतो, तर त्या मला खूप आवडतात. मतलब मैं अमर हुतात्माओं का चारण, मैं अमर हुतात्माओं का चारण उनके यश गाया करता हूं, और जो कर्ज राष्ट्र ने खाया है मैं उसे चुकाया करता हूं. जो कर्ज राष्ट्र ने खाया है मैं उसे चुकाया करता हूं. एकदा हे मनात असलं ना, निराशा वगैरे येत नाही. बदल का होत नाही हा सुद्धा भाग मनात येत नाही, हे लक्षात ठेवा. ते सरळजी माझ्या बाजूला बसलेले, त्यांनी मला एक माणूस दाखवला. तो तिथला प्रचंड श्रीमंत माणूस, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्याचाही सत्कार झाला. तर मला म्हणाले इन जनाब को आप देख रहे हो? म्हटलं हा. तो बोले ये कैसे स्वतंत्रता सेनानी बने आपको मालूम है? म्हटलं नहीं मालूम. कैसे बने? तो बोले ऐसा हुआ कि लोग बाग कर रहे थे सत्याग्रह और ये जनाब घर से निकले थे सब्जी लाने के लिए. सब्जी मंडी गए, बस वहां पे ही पूरा मोर्चा आ गया इन सत्याग्रहियों का. पुलिस आ गई, यकायक लाठी बरसाने लगी. इन्होंने देखा, वहीं पे गश खाके गिर पड़े. पुलिस को लगा ये भी होंगे उनमें से. उन्होंने उठाया, बैग में ठूस दिया. 4 महीने के बाद बाहर आ गए, बन गए स्वतंत्रता सेनानी. निकले थे सब्जी लाने के लिए. असे कित्येक जण झाले आपल्याकडे महाराष्ट्रात. काही कमी नाही आहेत बरं का. मनोहर जोशांनी, ते मुख्यमंत्री होते तेव्हा, चांगल्या हेतूनी जे कोणी स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्याकरता वेगवेगळ्या स्कीम्स, त्यांना वेगवेगळ्या सवलती वगैरे त्यांनी जाहीर केल्या होत्या. कारण स्वराज्य मिळाल्याची 50शी होती. त्या 50शीच्या निमित्ताने मनोहर जोशींनी खूप सवलती वगैरे जाहीर केल्या. तोपर्यंत महाराष्ट्रात नोटेड स्वातंत्र्य सैनिक किती होते माहितीये? 16,000. या सवलती जाहीर केल्यानंतर 27,000 झाले. 11,000. त्यात मला एक 52 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक भेटला. त्याला म्हटलं तुम्ही स्वातंत्र्य सैनिक कसे? तर म्हणाला सत्याग्रहाला आई गेली होती तेव्हा मला कडेवर घेतलं. त्यानंतर मी 49.5 वर्षाचा शोधायला लागलो की जो सांगेल आई आत गेली तेव्हा मी पोटात होतो. काय ही अवस्था. ज्यांनी खरंच काही केलं, खरंच काही भोगलं, असे कित्येक लोक असेही मला माहिती आहे की ज्यांनी स्वराज्य मिळाल्यानंतर सरकारकडे आवेदन केलेलं नाही. कारण आम्ही या करता काम नाही केलेलं की आम्हाला 4 पैसे मिळावेत.
असेही लोक आहेत. त्यांना तर आपण वंदन करायला पाहिजे. पण कैक मोठी संख्या हे ज्या वेळेला दिसतं ना असं, त्यावेळेला आश्चर्य वाटायला लागतं की अरे 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 कुठपर्यंत अवस्था आली आहे आणि काय लोकांचीच एकूण मनोधारणा झाली. हा ज्या वेळेला वाढत होता त्यावेळेला मोठा झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण बस झालं आता घरी राहणं वगैरे, काहीतरी करायला पाहिजे. मग मला परदेशात जायचंय शिक्षण घ्यायला. वडील म्हणाले बाबा रे परदेशात वगैरे काही जाऊ नकोस. का म्हणाले? मला शिक्षण घ्यायचंय. म्हणाल ते ठीक आहे इथे घे ना. नाही म्हणाला. 2 भावांना परदेशात यांनी पाठवलं म्हटल्यानंतर मग तिसऱ्याला वाटणं स्वाभाविक आहे ना, मलाही जायचंय. त्यांना जाऊ दिलं ते नाही म्हणाले. ते जरा समजूतदार होते, तू तसा नाहीयेस. हा घर सोडूनच पळाला. तो सरळ मुंबईला आला. मुंबईला एका आगनावेवर कामाला लागला, बोटीवर. कसलं काम? खलाशाचं, कोळसे भरणं. ती भरपूर फिरून एका बंदराला जेव्हा लागली होती त्यावेळेस बंदराला लागली बोट की 2-3 दिवस बंदराला लागलेली असते. त्यामुळे सगळेजण फिरायला वगैरेही जातात. तसा हाही बाहेर फिरून आला. बाहेर फिरून आला तो कप्तान त्याच्यावरती रागावलेला. तो ब्रिटिश होता आणि हा इंडियन ना म्हटल्यानंतर त्यातून खलाशी, सगळ्यात खालची पोस्ट बोटीवरची. तो रागावलेला त्याच्यावरती आणि त्याला म्हणाला की तुम्ही सगळे भारतीय लोक असलेच आहात, तुम्हाला वेळेची किंमत नाही, अमका नाही तमका नाही वगैरे करून. हा म्हणाला नोकरी सोडतो. एका क्षणात नोकरी सोडून दिली. तिथून परत कसा तरी भारतात आला, घरी गेला. वडील म्हणायला आलास परत, ठीक आहे आता इथे स्थानिक ठिकाणी तरी नोकरी कर. म्हणून त्यांनी सिमला कालका टांगा सर्व्हिस मध्ये याला नोकरीला लावली. आता टांगा सर्व्हिस मध्ये किती वेळ नोकरी करणार? रोजची याची भुणभुण की मला परदेशात जायचंय, मला शिक्षण घ्यायचंय. काय करायचंय? मला इंजिनिअरिंग करायचंय. बरं ठीक आहे पण मला जायचंय. शेवटी मोठा भाऊ मध्ये पडला. वडिलांना म्हणाला जाऊ दे त्याला. आणि हे सगळं होता होता त्याच सुमाराला म्हणजे 1905 मध्ये वंगभंग झाला. बंगालची फाळणी झाली. लॉर्ड कर्झननी केलेली बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झन वेगळा आणि मदनलालनी ज्याला गोळ्या घातल्या तो कर्झन वायली वेगळा. बऱ्याच जणांचा घोळ होतो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की वंगभंग ज्यांनी केला त्या लॉर्ड कर्झनलाच मदनलाल धिंगरांनी गोळ्या घातल्या. पण तसं नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं. एक तर वंगभंग झाल्याची चीड कुठेतरी. परवा बोलताना मी सांगितलं त्यावेळेला आपण एक राष्ट्र होतो, त्यामुळे संपूर्ण देश पेटून उठला होता. हा त्याच वेळचा असलेला तरुण आहे, त्यामुळे याच्याही मनात ते कुठेतरी डाचतंय. दुसरी गोष्ट होती अलीपूरमध्ये देशभक्त तरुणांचा केलेला छळ. ह्या पूर्वी झालेला होता. त्याच्यानंतर लोकमान्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. त्याच सुमाराला लाला लजपतराय आणि अजित सिंग म्हणजे भगतसिंगांचे एक काका, त्या अजित सिंगांना त्यांच्यावरती हद्दपारीचा हुकूम ठोठावण्यात आला होता आणि त्यांना हद्दपार करण्यात आलेलं होतं. याशिवाय असलेले ब्रिटिशांचे अनेक जाचक कायदे यामुळे कुठेतरी त्या सगळ्यात भर पडली वंदे मातरमवरती घालण्यात आलेली बंदी 1905 मध्ये. वंगभंग झाल्यानंतर पूर्व बंगालचा जो भाग होता तिथला जो नायब राज्यपाल होता त्याचं नाव होतं बॅम्फेल्ड फुल्लर. या बॅम्फेल्ड फुल्लरने पूर्व बंगालामध्ये वंदे मातरमच्या उच्चारणावर सुद्धा बंदी घातली. वंदे मातरम राष्ट्रीय मंत्र जो होत गेला ना तो असाच होत गेला बरं का, की एकदा त्या टाउन हॉलमध्ये इतिहासाला माहिती नाही त्या तरुणाचं नाव, पण 30-40 हजार लोक जमलेले आणि त्याच्यामध्ये कोणतरी एक तरुण उभा राहिला आणि त्यांनी जोरात वंदे मातरम म्हणून घोष केला आणि मग 30-40 हजारांच्या कंठातून एकाएकी वंदे मातरमचा घोष व्हायला लागला आणि त्या दिवसापासून वंदे मातरम हा राष्ट्रमंत्र झाला. पण त्याकरता 1905 साल उजाडावं लागलं होतं, हे तितकंच खरं. इकडे यांनी विचार केला की वंदे मातरमवरती बंदी आपल्याचकडे घातली जाते. बरं मुलांवर नुसती बंदी नाही तर वंदे मातरम म्हटल्याबद्दल कित्येकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. काही क्रांतिकारक तर वंदे मातरमचा घोष करत आणि भगवद्गीता हातात घेऊन फासावरती चढलेले. हे सगळं मदनलाल बघतोय आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या बद्दलचा कुठेतरी क्षोभ आतमध्ये वाढतोय. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, घरचे सगळे ब्रिटिश निष्ठ दिसत आहेत म्हटल्यानंतर कुठेतरी आणखीन क्षोभ होणं हेही स्वाभाविक असतं बरं का. कित्येक वेळेला आपण घरात पाहिलं तर बरोबर विरुद्ध विचार हा निघणं हे सुद्धा होत असतं. अलीकडच्याही काळात होतं तर त्या काळात होईल. यात नवल ते काय. पूर्वीच्या काळामध्ये
हिंदू महासभेचे असलेल्या नेत्यांची मुलं कम्युनिस्ट झालेली सुद्धा मी पाहिली. त्यामुळे हे सगळं पाहिल्यानंतर बंगालचेच हिंदू महासभेचे अध्यक्ष जे होते त्यांचा मुलगा कम्युनिस्ट झाला, मग पुढे लोकसभेचा सभापती झाले सोमनाथ चॅटर्जी. दिनकरराव फडके दादरकडे हिंदू महासभेचे होते, त्यांचा मुलगा यदी फडके, ते पूर्णपणे त्या विचाराच्या विरोधातले. तेव्हा अशी उदाहरणं दिसतात. याला कुठेतरी आतमध्ये असं वाटायचं की नाही, ब्रिटिशांचं ही राजवट ही जी इथे चालली आहे ही फार वाईट आहे. बरं, त्या काळात बंगालमध्ये काय कमाल होती की त्या पूर्व प्रांतामध्ये वंदे मातरमवरती बंदी टाकली आहे ना. कोणीतरी एखादं पोरग पोलीस चाललेला असला ना की पोलिसाच्या मागे जाऊन ओरडायचं ते कार्ट वंदे मातरम. पोलीस बोलून वंदे मातरम बोलतो का, त्याला पकडायला धावायचे. आणि हे जे धूम पळायचं ना, बरं ते पोरग तिथेच राहणार, म्हणजे त्याला सगळे गल्ली कुचे सगळे माहिती ना. या गल्लीतून त्या गल्लीत सटासट पळता पळता पोलिसांची पळता पळता पुरेवाट व्हायची आणि कुठच्याही समोरचा दिसेल त्या घरात घुसायचा एकदम. बरं, आतली माऊली पण काय रे, कोणाला तू आमच्या घरात काय घुसतो, चालतो हो बाय. तिला माहिती असायचं इतक्या जोरात आलंय म्हणजे कुठेतरी वंदे मातरम मुमलून आलेलं दिसतंय. ती माऊली सुद्धा त्याला कुठेतरी लपवायची बरं का. आणि मग पोलीस आले ना की इथून एखादं पोरग वगैरे जाताना दिसलं का पळता, हो आता आला खरे, ते तिकडे गेलो असं का, पोलीस तिकडे. मग हे सुरक्षितपणे त्या पोरांना बाहेर काढायच्या. हे असं सुद्धा चाललेलं होतं त्या काळामध्ये बंगाल प्रांतामध्ये. आणि हे सगळं हा मुलगा बघतोय. आता कुठेतरी घरामध्ये सुद्धा बोलता बोलता ब्रिटिशांच्या विरोधात काहीतरी बोलणं वगैरे निघायचं. वडिलांनी विचार केला की ही बॅद आता इथे नको, जाऊ दे, इंग्लंडला जायचंय ना, जा, तिथे गेलास तरी हरकत नाही. कारण वडिलांचे परिचित होते तिथे. आणि ते असे भारतातून जी मुलं तिथे यायची त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम करायचे. कारण त्यांनी पूर्वी बराच काळ भारतामध्ये काढलेला होता. त्याचं नाव होतं कर्झन वैली. हा कर्झन वैली 1867 मध्ये भारतात आलेला होता. आणि मग पुढे चढत चढत सैनिकी कार्यवाह, मग अगदी भारत मंत्र्याचा वैयक्तिक सचिव वगैरे इथपर्यंत तो चढत गेला होता. फिरला भरपूर, आला तोच मद्रास प्रांतामध्ये. त्याच्यानंतर भाग्यनगरलाही राहिलाय, म्हणजे हैदराबाद आता आपण ज्याला म्हणतो त्या भाग्यनगरला राहिलेला आहे. तिथून बडोद्यामध्ये राहिलेला आहे, रेसिडेंट झालेला आहे तिथे. आणि असं सगळं करत करत 1901च्या सुमाराला तो पुन्हा गेलेला आहे लंडनला. आणि भारताची सगळी व्यवस्थित माहिती असणारा माणूस, अनेकांच्या शिक्षा देण्याच्या मध्ये याचा हातभार असायचा किंवा सहाय्य झालेलं होतं. असा हा माणूस म्हटल्यानंतर इंग्रज सरकार त्याला मोकळं कसं सोडेल, म्हणून त्याच्याकडे सोपवलेली ही कामगिरी होती की भारतातून जी कोणी मुलं येतील त्यांना शक्यतो आपल्या जवळ ओढायचं. आणि त्यांच्यावरती जवळ ओढलं आणि आपल्या संस्थेत सामील करून घेतलं की आपोआप नजर राहतेच त्यांच्याकडे. त्यामुळे दित्तमल धिंगरांना माहिती की हा लंडनला गेला तरी सुद्धा कर्झन वैली आहेत, त्यांना एकदा कळवून ठेवलं की बरं नाही, म्हणून जा म्हणाले. आणि मग पडत्या बळाची आज्ञा घेऊन हा लंडनमध्ये आला. लंडनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा AMICEच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. म्हणजे आपण इंजिनिअरिंग करतोय, आपल्या वडिलांना बरं वाटावं या करण्याकरता इंडिया हाऊसमध्ये राहायला गेला. आणि इंडिया हाऊसमध्ये राहायला गेला त्यावेळेला त्याला कळलं की अरे इथे आणखी एक माणूस आलाय भारतातून, त्याचं नाव विनायक दामोदर सावरकर. आणि तिथे राहून हा माणूस, हाही तरुण काहीतरी सांगतोय. त्याच वेळेला सेनापती बापट हे बॉम्ब तयार करण्याची विद्या घेऊन आलेले होते. ही विद्या नवीन होती, भारतीय लोकांना माहिती नव्हतं तोपर्यंत बॉम्ब कसा तयार केला जातो ते. रशियामधून शिकून आलेले आणि सेनापती बापटांची एक जर्मन मैत्रीण होती, तिच्याकडे त्यांनी ते सगळं दिलेलं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याकरता. तिने त्यांच्याकरता ते सगळं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. बरं, जर्मनीमध्ये रशियामध्ये राहून त्यांनी ज्याच्याकडून ही विद्या मिळवली त्याला कोणी सांगितलं माहितीये का, सेनापती बापटांना सांगायला, ही सगळी माहिती द्यायला भगिनी निवेदितांनी. कुठून कुठे कशा लिंक लागतात ते बघा. आणि भगिनी निवेदितांच्या हे सांगण्यामुळे एका क्रांतिकारकाला त्या माणसानी सगळी माहिती दिली बॉम्बची. इथे सेनापती बापटांच्याकडे आता बॉम्ब तयार करण्याची कृती कशी आहे ती आली आहे. आणि याच्यासारखं एखादं भयंकर अस्त्र क्रांतिकारकांच्या हातात पडलं तर आणखीन
दे माय धरणी ठाय होईल हे माहिती होतं, पण सगळं हातात पडलंय. आता प्रयोग नको का करून पाहिला? प्रयोगाशिवाय काय होतंय? आणि म्हणून यांनी प्रयोग करण्याचं ठरवलं. प्रयोग कुठे करायचा? जिथे राहत होते त्या इंडिया हाऊसच्या पोटमाळ्यावरती. प्रयोग करायला बरोबर कोण? सावरकर. सावरकर आणि सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तिथे प्रयोग करायचे. सेनापती बापट म्हणत होते बॉम्ब तयार झाला ना तर इथेच हाऊस ऑफ कॉमन्स वरती टाकून देऊ. सावरकर म्हणाले नाही. नेता कसा असतो बघा, सावरकरही अर्थात त्यावेळेला हे समवयस्क आहेत, सावरकर तरुण आहे, तरी सुद्धा हा विचारी माणूस आहे. ते सांगतात नाही. का? कारण म्हणाले बॉम्ब टाकणारा माणूस पकडला जाण्याची शक्यता असते. बॉम्ब टाकून पळणं हे कठीण असतं. पिस्तुलातून गोळ्या झाडणं लक्ष लांबचं असतं, ते त्या मानाने सोपं असतं. पण बॉम्ब जवळ जाऊन टाकायला पाहिजे, त्यामुळे ते कठीण असतं. म्हणून प्रयोग तो इथे नाही करायचा, टाकायचा. मग भारतात तो भारतात करायचा. इथे प्रयोगच सिद्ध करूया. आणि मग एक दिवस सावरकर वरती उभे होते. रसायन खतखतय आणि ते रसायन खतखतत असताना सावरकर एकाएकी आजूबाजूला बघायला लागले. जवळ काही चिमटा, सांडशी, एखादा कपडा वगैरे काही दिसे ना. बाजूला मदनलाल उभा होता. सावरकरांना विचारलं काय झालं. सावरकर म्हणाले अरे हे रसायन खाली उतरवून ठेवायचंय, याचा उत्कलनांक जवळ आला तर इथे स्फोट होईल, इथेच स्फोट होईल आणि इथे काही दिसत नाहीये चटकन खाली काही उतरवून ठेवायला वगैरे. इतकंच ना म्हणाला, हाताने धरलं आणि खाली उतरवून ठेवलं. सर्रकन आवाज आला, कातडी पोळून निघाली हाताची. ह्याच्या चेहऱ्यावर काहीही नाही. आणि मग अधिक चांगल्या रीतीने असं लक्ष जातं, असं ज्या वेळेला कोणीतरी करतं. आणि सावरकरांनी त्याला डोक्यात ठेवला, ह्या मदनलाल. पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सावरकर तिथे सभा घ्यायचे, व्याख्यान वगैरे द्यायचे, ह्याला त्या सगळ्याचा कंटाळा. एक दोनदा सावरकरांनी विचारलं हे व्याख्यानाला वगैरे का नाही येत तू? क्षत्रिय माणूस आहे म्हणाला. तलवार चालवायची सांगा, शस्त्र चालवायचं सांगा. शस्त्र चालवतो, भाषण बिषण झोप येते, करा काय. बरं ठीक आहे म्हणाले. काय कोणाची प्रकृती कशी असते, कोणाची प्रकृती कशी असते काही सांगता येत नाही. फोर्स करून तर काही नेता येत नाही किंवा बस म्हणून सांगता येत नाही. सावरकर म्हणाले ठीक आहे हरकत नाही. पण याचं वेगळंच असायचं. हा सभा किंवा व्याख्यानाला वगैरे जायचा नाही, चर्चांनाही जायचा नाही. पण नेमका त्याच वेळेला काही गोऱ्या लोकांना आपल्या खोलीत त्यांनी एक दिवस बोलवलेलं होतं आणि खोलीत इंग्लिश गाणं लागलेलं आणि त्या इंग्लिश गाण्यावरती सगळे डान्स करतायत त्याच्या खोलीत. दार किलकिलं राहिलेलं. सावरकरांचं वरती व्याख्यान चालू होतं आणि सावरकरांना त्या आवाजामुळे त्रास व्हायला लागला. सावरकर एकदम व्याख्यानात थांबलेच, एक झटकन खाली आले, दार उघडलं. उघडल्याबरोबर समोर सावरकर पाहिलं, बरोबर बद्ध सगळं, सगळे एकदम स्टॅच्यू उभेच जागेवर. सावरकर एकदम ताडकन बोलले की अरे तुला ऐकायचं नसेल तर नको ऐकूस तू, पण दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय येतो एवढं साधं तुला कळत नाही. दरवाजा नाही बंद करून घेतायत. नाही चुकलंच म्हणा. आणि मग ते बोलणं इतकं लागलं की त्या दिवसापासून 3 दिवस बेपत्ताच, इंडिया हाऊस मध्ये फिरकलाच नाही. आणि मग जेव्हा इंडिया हाऊस मध्ये आला ना त्यावेळेला जिना चढायला लागला. जिना चढताना साधारणपणे माणसाचं लक्ष चढणाऱ्याचं पायऱ्यांकडे असतं ना, म्हणजे खाली असतं, आणि वरून उतरणाऱ्याचं त्याचंही खालीच असतं पायऱ्यांकडे, त्यामुळे त्याचंही खालीच असतं. पण खालून जो वर चढत असतो ना तो असं वर बघत चढत नाही. आपण कसे चढतो ते बघा. मी सांगितलं ते साधारणपणे माणसाचं लक्षण सांगितलं. हा आला, सावरकर नसावेत असं वाटून त्या वेळात म्हणून जिना चढायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला सावरकर खाली उतरत होते. सावरकरांनी आधीच पाहिलं त्याला. जवळ आल्याबरोबर यांनी एकदम अरे बापरे सावरकर, नेमके जे टाळत होतं तेच समोर. यांनी एकदम गडबडीने त्यांना विचारलं हॅज द टाइम फॉर मार्टियरडम कम? हौतात्म्याचा दिवस आलेला आहे काय? सावरकरांनी तितक्याच ताडकन उत्तर दिलं इफ अ मार्टियर इज डिटरमाइंड अँड रेडी द टाइम फॉर मार्टियरडम मस्ट हॅव कम. जर हुतात्म्याच्या मनाची तशी सिद्धता झालेली असेल आणि त्याची तयारी असेल तर हौतात्म्याची वेळ ही आलेलीच असते. ओके म्हणाला.
मग यांनी आपल्याच डोक्याने ठरवलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. बरं, डोकं असं होतं ना की सुरुवातीला जेव्हा आला ना तेव्हा एका लँडलेडीकडे राहायला गेला. त्या लँडलेडीनी एक दिवस आपला बोका दाखवला, गुबगुबीत बोका छानपैकी. आणि मदनलालला म्हणाली, मदनलाल तुला काय वाटतं याच्याकडे बघून? काय वाटायचं? बोका आहे, बोक्यासारखा बोका. तसं नाही म्हणाली, याच्या मिशा बघ. त्या सगळ्यांनाच असतात, बोक्यांना, मांजरीला पण असतात म्हणाला. त्यात काय सांगते? नाही नाही म्हणाली, याच्या मिशा इतक्या छान आहेत की तुझ्याकडच्या एखाद्या संस्थानिकाच्या गादीवर जरी याला बसवला ना तरी हा राज्य करू शकेल. तुमच्या संस्थानिकांना नुसत्या मिशा असतात, त्यांना राज्य कुठे करता येतं, म्हणून तर आम्ही करतोय. मॅडम म्हणाला, तुम्ही उगाच मला बोलताय. तर म्हणाली, मला मिशा भयंकर आवडतात म्हणाली. ह्याच्या मिशा आहेतच, पण माझ्या नवऱ्याला सुद्धा मी मिशी काढू देत नाही म्हणाली. त्यालाही मिशी राखायला होते. ओके आहे म्हणाला. हा गेला ताड आपल्या खोलीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ही लँडलेडी जोर जोरात, हे मनन, वेर आर यू? हा आला आपल्या खोलीतून बाहेर. काय झालं? हा बोका बघ म्हणाला. दरवेळेला काय तेच बोलतोय. काल संध्याकाळी पण मला बोका बघ म्हणाला, आत्ताही म्हणताय बोका बघ. बघितलं की म्हणाला, त्यात काय? याच्या मिशा कुठे? तो म्हणाला, अरे हा म्हणाला, काहीतरी वेगळंच दिसतंय, मला काय माहिती. ती म्हणाली, नाही तू काहीतरी केलेलं दिसतंयस, यू जस्ट गेट आउट फ्रॉम माय होम. मला वाटलंच होतं म्हणाला. आतमध्ये गेला, आपली वळकटी ट्रंक वगैरे घेऊन बाहेर आला, दारापर्यंत गेला, बाहेर नेऊन सगळं ठेवलं. आतमध्ये आला, खिशातून एक सुरळी बाहेर काढली, तिच्या हातात ठेवली. जमलं तर चिकटवा म्हणाला. निघून गेला. देशाचा एवढा सुद्धा अपमान, हा आपल्याला विनोदाचा भाग वाटतो, पण देशाचा एवढा सुद्धा अपमान सहन न होणं, देशातल्या कुठच्याही प्रतीकांचा सुद्धा अपमान सहन न होणं, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि आमच्याकडे आम्ही नेमके तिथेच कमी पडत असतो, लक्षात ठेवा. मी एकदा दिल्लीहून मुंबईकडे येत होतो राजधानीने. माझ्या बाजूला थोड्या अंतरावरती काही परदेशी माणसं बसवलेली होती. त्यांना ते मध्ये उतरून बिहारकडे जाणार होते. त्यांना समोर बसलेला भारतीय माणूस सांगतोय की बिहारमध्ये जाऊ नका म्हणाला. का? कारण तिथे गुंडा राज म्हणे. तिथे चीफ मिनिस्टर म्हणाले लालू प्रसाद यादव आहेत, तर तिथे जाऊ नका म्हणे. त्यांच्या याच्या खाली ते फार वाईट आहे म्हणे, एकूण राज्यव्यवस्था वगैरे सगळं फार वाईट आहे. मी थोडा वेळ ऐकला आणि मग सहन होईना. त्या माणसाला मी हिंदीत बोललो, यांना कळणार नाही ना. त्याला म्हटलं, तुम्हाला लाज नाही वाटत? म्हटलं, आपल्या देशाची बदनामी करताय तुम्ही दुसऱ्या माणसाच्या समोर. मी काय लालू प्रसादांच्या पार्टीचा नाही बरं काय. आपल्या देशाची बदनामी म्हटलं तुम्ही करताय दुसऱ्याच्या समोर. हा परका माणूस आहे, यांनी याच्या देशात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे तुम्हाला सांगितलं का? मग तुम्ही तुमच्या देशातल्या तुमच्या एका राज्यातल्या मुख्यमंत्र्याचं नाव घेऊन सांगताय की त्या राज्यामध्ये गुंडगिरी कशी चालते म्हणून. तो माणूस जाताना काय मनात विचार करून जाईल आपल्या देशाबद्दल, याचा विचार केलात का? म्हटलं, देश आपला आहे ना. इथे असतो आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला आम्ही 5 ते 100, पण बाहेरचा माणूस आला तर वयम पंचाधिकम शतम, आम्ही 105 असे असायला पाहिजे, तर उपयोग ना. अन्यथा उपयोग कसा होईल? गेल्या वर्षी मी स्वतः परदेशात होतो, त्यावेळेला आपले पंतप्रधान वेगळे होते. त्यावेळेला लोकांनी मला विचारलं की ते बोलतात का म्हणून. अर्थात संसद काय आपोआप चालते का म्हटलं. पंतप्रधानांनी कोणत्याही गोष्टीला उत्तर दिल्याशिवाय. उगाच म्हटलं तुमच्यापर्यंत काहीतरी आलेलं ते आम्हाला विचारू नका म्हटलं. तो शेवटी माझ्या देशाचा पंतप्रधान आहे. त्यामुळे माझ्या देशाचा पंतप्रधान आहे म्हटल्यानंतर परक्या लोकांच्या समोर माझा पंतप्रधान चांगला, कोणताही विचाराचा असो, कोणीही असो,
पण परक्या माणसाच्या समोर माझा माणूस हा चांगलाच असायला पाहिजे आणि मी तेच बोलायला पाहिजे. होत नाही. आमच्याकडची मूर्ख माणसं अशी बसलेली होती की ज्यांना आपल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अमेरिका व्हिसा नाकारते याचा आनंद होत होता. काय विकृत माणसं आहेत. आश्चर्य वाटतं मला की अमेरिकेसारखा देश आपल्या एका मुख्यमंत्र्याला व्हिसा नाकारतो. हा देशाचा अपमान नाहीये, पण हा देशाचा अपमान आम्हाला वाटतच नाही. आणि तो माणूस सुद्धा त्यावेळेला गप्प बसला, कारण त्याच्यानंतर अमेरिकेला धडा कसा शिकवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आज रेड कार्पेट. थोडासा सबुरीने घेतलं कोणतीही गोष्ट, उतावेळपणा केली नाही तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. मी नेहमी लोकांना असं सांगतो की माझ्या दृष्टीने आपले आत्ताचे पंतप्रधान हा नुसता बोलायचा विषय नाहीये, अभ्यासाचा विषय. लक्षात ठेवा, जर नीट अभ्यास केला तर आपल्याला त्या माणसाबद्दल काही गोष्टी कळतील. नाही केला नुसतंच बोला, किती छान बोलतात, किती अंक करतात, किती तमक करतात, असा उदो करत फक्त आपण याच्या पलीकडे काही नाही होणार. अर्थात जाऊ दे, तो आपला विषय नाही. बदलला तिथून सरळ निघून गेला होता. हे इंडिया हाऊसमध्ये येण्याच्या थोडस आधीची गोष्ट आहे. आणि आता हा इंडिया हाऊसमध्ये राहतोय. परत सावरकर असं बोलल्यानंतर हे सावरकरांना विचारल्यानंतर सावरकरांनी उत्तर दिले. 1908 साली सावरकरांनी त्या इंडिया हाऊसमध्येच 1857ची 50शी साजरी केली. आता आपल्याला वाटेल 1908 कसं 50शी, 1857ची 50शी म्हणजे ती 1907 मध्ये पाहिजे ना, 1908 कशी. खरं म्हणजे ते बऱ्याच जणांच्या विस्मरणात गेलं होतं की 50 वर्ष होत आहेत. त्याच वेळेला सावरकर 1857चं स्वातंत्र्य युद्ध लिहित होते, एकीकडे त्यांचं काम चालू होतं त्याच्यावरती. पण एकाएकी ज्या वेळेला कार्यक्रम चालू झाले इंग्लंडमध्ये, ब्रिटिश लोकांचे कार्यक्रम, 1857 वरती कितीतरी पुस्तकं निघाली होती. बहुतेक पुस्तकांनी 1857ला जिहाद म्हटलंय, बंडखोरी म्हटलंय, भाऊगर्दी म्हटलंय, नुसता उठाव म्हटलंय. पण स्वातंत्र्य समर हे त्याला पहिल्यांदा म्हटलंय सावरकरांनी. आणि सावरकरांचं ते काम चालू होतं. आणि एकाएकी ब्रिटिशांनी कामं चालू केली आणि नाटकं वगैरे व्हायला लागली 1857च्या उठावावर. बरं, सगळी नाटकं अशा प्रकारची की आम्ही ब्रिटिश किती शहाणे आणि हिंदुस्थानी किती मूर्ख हे सगळं दाखवून देणारेच. तसेच कार्यक्रम वर्षभर जवळपास ब्रिटनमध्ये होत होते. आणि हे पाहिल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की ही 50शी आपण आत्ता नाही पुढच्या वर्षी साजरी करू, पण जोरात साजरी करू, झोकात साजरी करू. आणि मग सावरकरांनी त्याची व्यवस्थित तयारी वगैरे केली. याच्याकरता संपूर्ण युरोपमध्ये जे जे राहत होते भारतीय विद्यार्थी त्यांना सुद्धा निमंत्रण पाठवलं. हे सगळे भारतीय विद्यार्थी आले आणि मग तो कार्यक्रम मोठा झाला. त्या कार्यक्रमात त्या चपातीचं प्रतीक मी सांगितलं गेल्या वर्षी, चपाती होती, ज्या चपातीचे तुकडे गावोगाव वाटले जायचे, ती चपाती ठेवलेली, त्याच्यावरती गुलाबी गुलाबी साखरेनी अक्षरं कोरलेली होती, इन द मेमरी ऑफ 1857. तशाच वीरमुद्रा काढल्या, लावायला दिल्या. आणि मग विद्यार्थ्यांना आव्हान सावरकरांनी असं केलं होतं की 1 महिनाभर आपली आवडती वस्तू सोडा आणि तिचे महिनाभराचे साधारणपणे जेवढे पैसे होतील तेवढे राष्ट्रीय निधीला द्या. आणि त्याचा उपयोग झाला. कित्येकांनी आम्ही वर्गणी गोळा केली जाते ना, त्यावेळेला वर्गणी का गोळा केली जाते? यज्ञयागादी कर्म असतात त्यावेळेला का लोकांच्याकडून पैसे मागितले जातात? याचं कारण हे असतं, अर्थात वर्गणीचं रूपांतर खंडणीमध्ये होऊ नये हे तितकंच खरं. पण वर्गणी जेव्हा मागितली जाते तेव्हा मी 5 किंवा 10 रुपये ज्या वेळेला देतोय एखाद्या कार्यक्रमाला, त्यावेळेला मला असं वाटायला लागतं की हा कार्यक्रम माझा आहे. का? मी त्याचा वन ऑफ द पार्ट्स, मी त्याचा एक भाग आहे, मी त्याचा एक हिस्सा आहे, मी त्यातला काही भाग दिलाय माझ्या खिशातून. ही जी एकत्रितपणाची भावना आहे ना, ही भावना निर्माण होते आणि ती कुठचाही कार्यक्रम यशस्वी व्हायला उपयोगी असते. हे सगळ्यात महत्वाचं. आणि एवढ्या एका कारणाकरता या सगळ्यांना आवाहन केलं, सगळ्यांनी काही सोडलं, काही दिलं. आणि मग जी वीरमुद्रा दिली होती त्या वीरमुद्रेच्या वरती लिहिलेलं होतं इन द मेमरी ऑफ 1857 वॉरियर्स, आणि त्याच्या मागच्या बाजूला लिहिलेलं होतं वंदे मातरम. आव्हान असं केलेलं होतं की ही वीरमुद्रा उघडपणे आपल्या छातीवरती लावून किमान महिनाभर सगळ्यांनी जिथे कुठे फिरू तिथे उघडपणे मिरवावी.
कठीण असतं. कशाला मिरवायची, काय गरज आहे, काही घेणं आहे का आपल्याला, ही आमची अवस्था असते. साधा टिळा नाही आम्ही लावत, हे टिळा बिळा काहीतरी दिसतंय. आणि आमच्याकडे मद्रासी लोक मोठमोठ्या आस्थापनांवरती असलेले आपल्याला दाखवून देतो, कपाळभर भस्म लावून येतात कार्यालयात. त्यांना नाही लाज वाटत. लाज बीज सगळी काही काही वाटते ना, ती आम्हालाच वाटते. बरं, हिंदू पोरांची पण मजा अशी, आमची पोरं किंवा पोरी गळ्यात क्रॉस घालतात. का घालता? फॅशन. फॅशन म्हणून दुसऱ्या धर्माचं प्रतीक का घालावं? त्यात काय, आम्ही असं काही मानत नाही. बरं म्हटलं, तुम्ही मानत नाही, ते लोक त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण मला असा दाखवा ना की जो ओमचं लॉकेट घालून फिरतोय. फॅशन किंवा तत्सम काही नाही, ते मानत नसले म्हणून काय झालं? म्हणजे तेच एक मार्गी आम्ही फक्त मानत राहायचं आणि दुसऱ्यांनी लाथा घालत राहायचं, एवढंच. आमच्या प्रतीकांबद्दल आम्हाला आस्था असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे. ते नसून आम्ही अन्यांची प्रतीकं ज्या वेळेला ठळकपणे मिरवतोय. कोणत्या तरी चित्रपटात दाखवलं होतं, मग त्या चित्रपटात तो हिरोना मुसलमान असून सुद्धा तो क्रॉस घालतो. म्हटलं त्याला तेवढ्या पुरता घालायचे ना, भरपूर पैसे मिळतात, कोट्यवधी रुपये मिळतात, तो गंधही लावेल मठ्ठ, पण त्याचे कोट्यवधी रुपये मिळतायत त्याला. तुला काय मिळतंय? पण काही माहिती नाही. आमच्याच गोष्टींच्या बद्दलची असलेली अनास्था. किमान महिनाभर हे लावून जायचं. वकिली शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं त्या मुद्रा लावल्याबद्दल. मननलाल तर नेहमीच कॉलेजमध्ये बोलायचा की आम्ही भारतीय माणसं कोणत्याही बाबतीत कमी नाही. एकदा एक विद्यार्थी सांगायला लागला की जपानचे ते योद्धे असतात ते कसले असतात ना, शत्रूच्या हातात सापडायची वेळ आली ना हाराकिरी करतात, खुपसून घेतात, स्वतःला मरतात, पण शत्रूच्या हातात नाही सापडत. हाराकिरी करून घेणं किती किती भयंकर आहे. आपणच आपल्याला मारून टाकणं. त्यावेळेलाही मदतला म्हणजे उगाच काहीतरी सांगू नकोस, माझ्या देशात अशा शूरवीरांची कमी नाही. मग इतर लोक म्हणते हे याचं नाही, बाकी काही झालं ना तरी आपला मागा भारत आहेच, काही झालं तरी का नसावं. माझ्या देशाच्या बद्दल चांगलं मीच बोलणार. जर मी बोललो नाही तर काय पाकिस्तान बोलणार आहे का? साधी एवढाही विचार आम्हाला येत नाही, ही आमची अवस्था आहे. त्यामुळे आपल्या देशाबद्दल मोठ्या कौतुकाने, मोठ्या गर्वाने, मोठ्या अभिमानाने आपणच बोलायचं असतं. हा ज्या वेळेला ती मुद्रा लावून गेला ना कॉलेजमधल्या एका मित्राने, ए मदन काय दिस इज शिअरली नॉनसेन्स असं म्हणून ती मुद्रा काढली, खेचून आणि फेकून दिली, बाजूला फेकून दिली. आधी मी सुरुवातीलाच सांगितलं व्याख्यानाच्या की हा शीघ्र कोपी. यांनी बाकी काही केलं नाही, कोटाच्या आत हात घातला आणि डायरेक्ट सुराच बाहेर काढला. सुरा काय म्हणाला, उचल, जागेवर लावायचे. अरे काय म्हणाला, जरा मस्करी केली तर मस्करी घरी जाऊन वडिलांची कर, वाटेल त्या गोष्टीची मस्करी नाही. कोणत्याही गोष्टीची मस्करी खपवून घेणार नाही म्हणाला. उचलायचं आणि इथे जागेवर लावायचं. लावतो म्हणाल, करेल काय दुसरं, लावलं. दुसऱ्या एका प्रसंगात कॉलेजमध्ये असंच हा बोलताना एक विद्यार्थी बोलला, तू नाहीतरी नेहमी भारताबद्दल बोलत असतो, तुझी हिंमत आहे का रे तेवढी? हो म्हणाला, काय करू सांग. चल हा हात ठेवला, ही टाचणी खूपच बघूया म्हणाला. त्या विद्यार्थ्यांनी टाचणी खुपसायला सुरुवात केली, आर पार गेली, टोक खालच्या लाकडाला खरखरायला लागलं आणि तो मदनकडे बघतोय तर हा तसाच त्याच्याकडे बघत बसला. तो म्हणाला, काही होत नाहीये तुला? काही होत नाहीये म्हणजे म्हणाला, दुखतं ना, त्यात काय दुखतंय एवढंच. नाही म्हणाल, दिसत नाही काही चेहऱ्यात. मी तुला आधीच सांगितलं की माझ्या देशात अशी माणसं आहेत, मग मी सुद्धा त्याचा एक भाग नाहीये का? मी एक हिस्सा नाहीये का? काढली ती टाचणी त्यांनी बाहेर. टाचणी काढल्याबरोबर एकदम रक्त उसळून बाहेर. त्याच सुमाराला नेपाळचे राजा, नेपाळचे राजेसाहेब हे लंडनमध्ये आले होते. नेपाळ कधी कोणाच्याही अंमलाखाली आलेला नाही, एवढं टिचभर देश असून सुद्धा लक्षात ठेवा. नेपाळचे राजे ज्या वेळेला आले होते त्यावेळेला यांनी सगळ्यांनी ठरवलं की हिंदू राष्ट्राचा हा राजा आहे. त्यावेळेला नेपाळ हिंदू राष्ट्र होतच. हिंदू राष्ट्राचा राजा आहे,
तेव्हा यांच्याकडे एखादं पत्र देऊ की आपल्याला काय यांना मदत करता येईल ते. त्याप्रमाणे सगळ्यांनी सावरकरांनी पत्र दिलं. सगळ्यांनी सह्या कशाने करायच्या ठरवलं माहितीये? आपल्या रक्ताने सही करायची. त्यात परत हा पुढे पहिली सही माझी म्हणाला. आपल्या रक्ताने सही केली. पत्र नेपाळच्या राजाला मिळालं. पत्र मिळाल्यानंतर तो म्हणाला नाही, पत्र मिळालं म्हणाले, उत्तर आलं त्यांचं, पण ईश्वर जे काही करेल ते खरं असं आपण म्हणायचं. असेच दिवस चाललेले होते. आणि त्या ह्याच्यामध्ये एकदा असं वाटायला लागलं की हे सगळं आपण करतोय खरं, पण यामध्ये नेमबाजी शिकायला पाहिजे. बरं, नेमबाजी शिकणं परत सोपं नाहीये. कुठेतरी लायसन्स काढायला पाहिजे. त्याकरता नेमबाजीचं व्यवस्थित प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. हे सगळं कसं होईल याकरता पहिल्यांदा गेला पोस्टामध्ये. पोस्टात जाऊन पहिल्यांदा त्यांनी लायसन्स काढलं. तिथे पोस्टात लायसन्स मिळायचं बरं का, पिस्तुलाचं लायसन्स. आणि ते लायसन्स काढल्यानंतर मग गमेज लिमिटेड मधून 8 बारी कोल्ट रिव्हॉल्वर खरेदी केलं. आणि मग टॉटनहॅम कोर्ट रोडवरती मिस्टर मोर्ले यांची फनलँड नावाची एक नेमबाजीची संस्था होती. तिथे जाऊन सराव करायला सुरुवात केली. रोजचा खर्च 6 पेन्सचा होता. रोज 12 गोळ्या मारायचा लक्षावर. किती प्रवीण झाला माहितीये? कर्झनवैलीला जाण्याच्या दिवशी म्हणजे 1 जुलै 1909 दुपारी आधी त्या फनलँडमध्ये गेला होता आणि त्यांनी एका पाठोपाठ 12 गोळ्या मारल्या. त्यातल्या 11 गोळ्या लक्ष्यावर लागल्या. फक्त एकच चुकली. इतका प्रवीण झाला ते नेमबाजीमध्ये. आणि हे सगळं एकीकडे करता करता दुसरीकडे सावरकरांच्याच सूचनेवरून आणि कुठून ना कुठून तरी कर्झनवैलीकडून लांबून लांबून निरोप यायचेच. त्याप्रमाणे नॅशनल इंडिया असोसिएशनचा 5 रुपये भरून असोसिएट मेंबर झाला. नाव किती छान ना, नॅशनल इंडिया असोसिएशन. संस्था कोणाची? त्याचा कोषाध्यक्ष होता कर्झनवैली आणि सेक्रेटरी होती एमा बेक. यांचं काम एवढंच होतं की या नॅशनल इंडिया म्हटल्यानंतर लोकांना वाटायचं की इंडियन संस्था आहे. त्याच्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त ओढून घ्यायचं आणि त्यांच्यावर संस्कार कुठचे करायचे? ब्रिटिशांचेच संस्कार करायचे. हा एकदा त्यांचा सभासद झाला. हे सगळं हा येऊन सावरकरांना सांगायचं काय केलं काय नाही ते. आणि सभासद झाल्यानंतर मग आता सावरकरांनी सांगितलं की आता तू इंडिया हाऊस सोड, दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. ठीक आहे म्हणाला. याने इंडिया हाऊस सोडलं आणि जवळच एक मिसेस हॅरिस म्हणून जी बाई होती तिच्याकडे राहायला सुरुवात केली. आणि हे सगळं केल्यानंतर मग विचार केला होता की आता नेमबाजीत थोडेफार प्रवीण झालोय. बॅम्फिल्ड फुल्लरची एक सभा होती. बॅम्फिल्ड फुल्लरलाच उडवूया असा यांनी विचार केला. कोणाशी काही बोलला नाही. आणि त्या सभेला गेला मात्र फुल्लरला उडवण्याकरता वगैरे सगळं रिव्हॉल्वर वगैरे सगळं घेऊन तिथे गेला. गेल्यानंतर लक्षात आलं 6:10 झाली. सभा 6ची होती. मग काय झालं? तुम्ही कुठे व्याख्यानाला उभे राहता असं कोणीतरी म्हणायचं. सभा 6ची होती पण ती लंडनमध्ये होती. त्यामुळे 6:02 सगळी दारं बंद. नंतर आलेल्याला सॉरी उशीर झाला, बस लेट झाली, कॅब उशिरा मिळाली, नथिंग डुईंग. यायचं, बघायचं, निघून जायचं. प्रवेश नाही. दार बंद बघून निघून जायचं. त्यामुळे हा परत आला तो सावरकरांना जाऊन भेटला आणि म्हणाला दॅट रास्कल हॅज एस्केप्ड. तो नीच सुटून गेला माझ्या हातून. सावरकर असले आणि म्हणाले तो सुटला का तुला उशीर झाला? चूक त्याची नाही, चूक तुझी आहे ना की उशीर झाला तो तुला झाला. हा म्हणाला म्हणजे तसंच झालं. आणि मग आता हा बाहेर राहतोय, त्या नॅशनल इंडिया असोसिएशन मध्ये जातोय. हे पाहिल्यानंतर त्या फ्री इंडिया सोसायटीतल्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं की नेमकं सावरकरांचं आणि याचंच फक्त बोलणं होतं. हे कोणालाही माहिती नाही. विचार केला की हा कर्झनवैलीला जो मिळालाय म्हणजे हा फुटीर झालाय, तरी हा आपल्या सगळ्या मिटिंगला असतोच, म्हणजे इथलं सगळं तिथे जाऊन सांगत असणार एवढं नक्की. फ्री इंडिया सोसायटीने एक ठराव मांडला ज्याच्यामधून बनवारीलाल नेंगराला पदच्युत केलंय असा एक ओळीचा ठराव मांडला. आणि सावरकरांनी अत्यंत समयसूचकतेने त्याला विरोध केला. ते म्हणाले तुमच्याकडे काही पुरावा आहे? तो सांगत असेल नको. पुरावा आहे का काही? नाही म्हणाले तसा पुरावा नाहीये, पण समजा सांगत नाही. जर पुरावा नाहीये तर आपण असं त्याला पदच्युत नाही करू शकत, राहू देतो, काही हरकत नाहीये. असं करून सावरकरांनी तो प्रसंग सगळा टाळला. सावरकर स्वतःच काही पत्र द्यायचे मदत झाला, जाते तिकडे म्हणून.
निरुपद्रवी असायची ती, अगदी मारे पाहिली आणि वाचली तरी सुद्धा उपयोग शून्य अशी पत्र ही मुद्दाम त्याच्याकडे द्यायची, जेणेकरून मदनलालवरचा विश्वास वाढावा. आणि मग मदनलालने सांगितलं की मला कर्जन वैलीला उडवायचे. तेव्हा सावरकर म्हणाले की अरे बाबा तू तिथे पकडला जाशील त्या समारंभात. हो म्हणाला, हरकत नाही. पकडला गेल्यानंतर तुला कोर्टात हजर करतील तेव्हा तुला काही वक्तव्य करावं लागेल. हा, मग म्हणाले ते तसं काही तयार केलंयस का? नाही म्हणाला, काय करायचंय? नाही म्हणाले, तयार कर. तुम्हीच द्या ना. ठीक आहे म्हणाले. त्यांनी निरंजन पालला बोलवलं. निरंजन पाल म्हणजे बिपिनचंद्र पालांचा मुलगा. सावरकरांनी डोळे बंद केले आणि ते बोलत गेले. निरंजन पाल टाईप करत राहिले आणि बघता बघता चॅलेंज या नावाने एक छोटेखानी असं वक्तव्य तयार झालं. सावरकरांनी ते दिलं आणि म्हणाले आता हे घे, हे पाठ कर म्हणाले. परत प्रॉब्लेम म्हणाले काय? आपल्याला गोळ्या झाडता येतात म्हणाला. पाठांतर वगैरे कठीण आहे. ते म्हणाले ते सगळं ठीक आहे पण तरी पाठ कर, कारण हे वक्तव्य जर तुझ्याकडे लिखित स्वरूपात असेल तर ते दाबून टाकलं जाईल. ठीक आहे म्हणाला, प्रयत्न करतो. प्रयत्न केला हो, काही झालं तरी पाठच होईना अशी अवस्था. मग म्हणाला एक आयडिया करूया. 4 प्रती काढल्या त्याच्या आणि घरात ठेवल्या. 2 स्वतःकडे ठेवल्या आणि मग म्हणाला आता काही हरकत नाही, कुठची तरी एक प्रत मिळेल. 4 प्रती मिळालेल्या नाहीत. वक्तव्याचे 4 कागद जप्त झाले आणि 4 दाबून टाकले गेले. आणि मदनलालचं वक्तव्य लोकांच्या समोर येऊ नये अशी पुरेपूर काळजी सरकारने घेतली. 1 जुलै 1909 इम्पिरियल इन्स्टिट्यूटचा जहांगीर हॉल, तिथे या नॅशनल इंडिया असोसिएशनचा वार्षिक समारंभ होणार होता. आणि यांचा वार्षिक समारंभ म्हणजे ह्याच्यासारखी उत्तम वेळ कोणती? 1 जुलैला सकाळी गेला. ज्या काही गोष्टी हव्या होत्या, एक तर मोठा सुरा खरेदी केला. एक ब्राउनिंग पिस्तूल होतच, शिवाय आणखी एक पिस्तूल होतं. आणि हे दोन्ही कमी पडलं तर म्हणून एक सुरा. दुपारच्या वेळेला गेला फिनलँडमध्ये आणि फिनलँडमध्ये गोळ्या मारण्याचा सराव केला. मोरल्यांना पिस्तूल दिलं, जरा साफ करून द्या ना म्हणून. त्यांनी साफ करायला सुरुवात केली. हा त्यांच्याबरोबर गप्पा मारत उभा राहिलाय. गप्पा मारता मारता सहजपणे त्यांना म्हणाला की आता रेग्युलर तुमचा मेंबर आहे ना मी. तर म्हणाले बरं मग जरा फी कमी करा की. बस काय, किती सहजपणे बोलतोय. ज्या दिवशी कर्जन वाहिलेला गोळ्या घालणार आहे त्या दिवशी दुपारी हे बोलतोय मोरल्यांना की जरा फी कमी करा. मोरले पण म्हणाले ओके ओके, नो वरी. 6 पेन देत होत आतापर्यंत, यापुढे 4 पेन दे उद्यापासून, काही हरकत नाही. हो ओके म्हणाला. पिस्तूल साफ करून घेतलं आणि मग घरी जाऊन व्यवस्थित जय्यत तयारी केली. तयारी काय केली? पहिल्यांदा निळी पगडी बांधली डोक्यावर. नॅशनल इंडिया असोसिएशनचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम लंडनमध्ये, हे लक्षात ठेवा. लंडन म्हणजे तो भाग साहेबांच्या देशातलं असं मुख्य शहर राजधानीचं की जिथे साहेबांच्या प्रत्येक दिवसाच्या वेळेला प्रत्येक समारंभाला कोणते कपडे घालायचे त्याचा ड्रेस कोड असतो. त्याप्रमाणेच ड्रेस घालावा लागतो. मग ह्याला छेद द्यायचा, कारण काय संध्याकाळच्या वेळचं सगळं डिनर वगैरे अशी पार्टी आहे ना, सगळेजण येणार कसे 3 पीस सूट मध्ये येणार, वरती फेलटॅट वगैरे अशी घालून येणार ना. मग हॅटला चाट हॅट नको, मग त्याच्याऐवजी पंजाबी पद्धतीची पगडी घातली मुद्दा. बघूया तिथे कोण अटकाव करते, कोण थांबवते. कधी यांनी पगडी घातलेली नाही, त्या दिवशी निळी पगडी घातली. सोनेरी गाड्यांचा चष्मा होताच. अधिक सूट घातला. आता गेल्या वेळेच्या सारखं होत नाही ना, बॅम्फेल्ड फुल्लरच्या वेळेला जे झालं होतं, उशीर बिशीर हे सगळं पाहिलं. सगळं काही जवळ घेतलंय ना, काही राहिलंय वगैरे असं काही नाही. तसंही काही नाही, वेळेत आहोत आपण. आणि मग तिथे जाऊन पोचला आणि आत जाणार एवढं. पत्रिकेवर प्रवेश होता.
निमंत्रण पत्रिकेवर प्रवेश. लक्षात आलं पत्रिका घरीच विसरली. एवढं सगळं घेतलं, जामानिमा सगळा तयार, पत्रिका घरात. तिथपर्यंत आला, दारवानात सोडायला तयार नाही, स्वाभाविक आहे. तुमचं एंट्री कार्ड पाहिजे, त्याच्याशिवाय कसं सोडणार. तिथेच जरा उभा राहिला, तेवढ्याच समोर एमा बेग दिसली. ती चांगली ओळखीची झालेली, त्यामुळे त्यांनी तिला एक्सक्यूज मी करून हाक मारली. तिने पण ओ मदन हाऊ आर यू करून ती आली. काय झालं? नाही म्हणाला, कार्ड विसरलो, घरी कार्ड विसरलं. ओके म्हणाली, नो प्रॉब्लेम, आत ये. ते तिथलं रजिस्टर उघड म्हणाले, त्याच्यावर फक्त एंट्री कर. विसरलायस ना, एंट्री कर. ठीक आहे म्हणाला. तो एंट्री करायला लागला, ती बाजूला उभी. काय रे म्हणाला, किती दिवस अजून राहणार आहेस? तिने विचारलं. अजून किती दिवस राहणार आहेस? नाही म्हणाला, बस काही दिवस राहणार आहे. नाही असं नाही, परत भारतात वगैरे कधी जाण्याचा काही प्लॅन वगैरे आहे की नाही तुझा? आता परीक्षा झाल्याबरोबर लगेच भारतात जाईन. कॅज्युअली बोलतोय. तिलाही माहिती नाही की हा पुढे काय कांड करणार आहे. सहजपणे तिच्याशी बोलतोय. ओके ओके म्हणाली. आणि मग ती तिच्या कामात निघून गेली. हा काही मित्रमंडळी वगैरे सगळी भेटलेली, त्या सगळ्यांशी बोलतोय. काही जण विचारतातच की आज हा काय वेश वगैरे, त्याला काही विशेष उत्तरही देत नाहीये. पण बाकी सगळ्यांची चेष्टा मस्करी वगैरे 7-7:30 पासून ती पार्टी चालू झालेली. या सगळ्यामध्ये तो रमलेला. कर्जनवाईलीने पाहिला, हा आलाय, ओके म्हणाला, हे चांगलं झालं. कारण काय, याच्या वडिलांना भीती वाटत होती सारखी की सावरकरांसारख्या नको त्या माणसाच्या सहवासात जाऊन हा बिघडेल म्हणून. सावरकरांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे ना, सावरकरांच्या बद्दल सीआयडीने किती माहिती गोळा करून ठेवली होती. सावरकरांनी जेव्हा बोटीवरती चढायला म्हणून भारतामध्ये पाय ठेवला ना, तो ब्रिटनमध्ये उतरण्याच्या आधी ब्रिटनमध्ये त्यांची फाईल तयार झालेली होती. त्यामुळे हा माणूस कोणत्या विचाराचा आहे, काय आहे, हे सगळं माहिती होतं. आणि म्हणून इंडिया हाऊसमध्ये जे कोणी लोक येतील आणि तशा ज्या फ्री इंडिया सोसायटीचे असलेले जे लोक आहेत, या सगळ्या लोकांच्या प्रभुत्वाखाली हा येणार नाही असं दित्तमल दिंगरांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे आपल्या मित्राच्या या मुलाची काळजी घेणं आणि म्हणून त्याच्यावर नजर ठेवणं हे कर्जनवैली स्वतः करत होता. आणि त्यांनी पाहिलं की हा आलाय, ओके. तोही स्वतःच्या लोकांच्या मध्ये अशी ती सगळी पार्टी मस्त रंगात आलेली. 7-7:30च्या नंतर रंगात आलेली पार्टी साधारणपणे 10-10:30 वाजल्यानंतर मग एक एक जण हळूहळू 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 निघून जायला लागला. आणि निघून जायला लागल्यानंतर 11-11:15 झाले असतील. पार्टीतून बरीच माणसं निघून गेलेली होती. 11:15च्या सुमाराला वरून लेडी वायली खाली आली. लेडी कर्जनवाईलीची बायको, कपडे बदलण्याकरता म्हणून. आणि तिकडे ती आतमध्ये गेली कपडे बदलण्याकरता म्हणून. तर हा कर्जनवाईलीला जाऊन भेटला. वाईलीने सुद्धा याच्या खांद्यावर वगैरे हात टाकला आणि हा काय म्हणतोयस वगैरे करत त्याच्याशी बोलायला लागला. हा त्याला बोलता 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 हॉलच्या बाहेरपर्यंत घेऊन आला. आणि हॉलच्या बाहेर आल्यानंतर मधली जी दीर्घिका असते, म्हणजे जिला मराठीत आपण गॅलरी म्हणतो, त्या दीर्घिकेमध्ये घेऊन आला. आणि बोलता बोलता आवाज हळू केला. आता समोरच्या बाजूच्या माणसाशी आपण बोलत असताना तो जर त्याचा आवाज हळू झाला तर आपण कान आणखी त्याच्या तोंडाजवळ ठेवतो ना. काय? वायली पण झुकला. येस. असं केल्याबरोबर एका क्षणात त्याला धक्का दिला. दुसऱ्या क्षणात हातात ते कोल्ट रिव्हॉल्वर आलं. धाड धाड करून 2 गोळ्या झाडल्या. वायलीच्या उजव्या डोळ्यामध्ये गोळ्या घुसल्या. वायली हेलपाटला, बाजूला झाला आणि तसा होईपर्यंत आणखीन 2 गोळ्या झाडल्या. 2 गोळ्या त्याच्या छातीत. वायली खाली आपटला. तोपर्यंत अरे हे काय चाललंय असं म्हणत डॉक्टर कावसजी लालकाका मध्ये आला. हा कावसजी लालकाका मूळचा कर्णावतीचा, म्हणजे अहमदाबाद कर्णावतीचा असलेला डॉक्टर, पण पुढच्या काळामध्ये शांघायला राहिलेला, डॉक्टरकी करून भरपूर पैसा मिळवलेला. आणि आता तो याचा आनंद घेण्याकरता म्हणून पार्टीमध्ये आलेला. आणि असा तो काय झालं म्हणून आला आणि गोळ्या झाडतोय म्हणून अरे थांब थांब म्हणत तो मध्ये आला. एक गोळी त्याला बसली आणि एका गोळीतच त्याचं काम तमाम झालं. लाल काका पडला असं म्हटल्यानंतर यांनी रिव्हॉल्वर वळवलं आणि आपल्या डोक्यावरती लावून चाप त्याचा ओढायचा प्रयत्न केला. पण रिव्हॉल्वर समोर धरून चापावरती जेवढा जोर पडतो ना तेवढा आपल्या कांशिलावर ठेवून जोर नाही पडत घोडा ओढण्याकरता. तसा तो जोर द्यायला लागला. तोपर्यंत समोरून प्रोबिन नावाचा एक गोरा माणूस त्याच्या अंगावरती धावत आला. यांनी त्याला धरला आणि आपटला. त्याच्या 2-3 बरगड्या फासळ्या मोडल्या असतील. बरगड्यांना दुखापत झाली. तो
जो खाली पडला तो परत चटकन उठलाच नाही. इतक्यात पार्टीमध्ये असलेला मदन याच नावाचा एक हिंदी विद्यार्थी पुढे आला. त्याचं नाव होतं मदन मोहन सिंग. त्यांनी मागून कमरेला मिठी घातली आणि मदनलालला खाली पाडला. तोपर्यंत मदनलालचा चष्मा उडून पडला. आता मदनलालनी पाहिला की आता आपण काही करू शकत नाही. तोपर्यंत प्रोबीनही उठून आला, अन्य लोक सुद्धा आले आणि त्यांनी मदनलालला पकडलं. आता आपण काही करू शकत नाही. पाहिल्यानंतर त्या म्हणाले, ओके तू मदन? तो म्हणाला हा ठीक आहे मदन, जरा तेवढा माझा चष्मा दे ना, तो पडलाय तिकडे. त्यांनी चष्मा आणून दिला आणि चष्मा घातला. तवर बाहेर काय गडबड चालली आहे ते ऐकून किंवा कोणीतरी कळवलं असेल. 476B क्रमांकाचा बिल्ला असलेला कॉन्स्टेबल आतमध्ये आला आणि त्या कॉन्स्टेबलनी रितसर मदनलालला अटक केली. तिथून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये जी कोठडी त्याला दिली तिकडे तो आत गेल्याबरोबर तिथल्या इन्स्पेक्टरने त्याला विचारलं की तुझ्या मित्रांना वगैरे काही निरोप कळवायचा आहे का? कशाला म्हणाला? म्हणजे उद्या सकाळी कळेल ना पेपर मधून त्यांना. याला विचारायचं होतं तुझे मित्र कोण कोण आहेत ना. हे चटकन कळलं. तुझ्या मित्रांना काही निरोप कळवायचा आहे का? कशाला? उद्या सकाळी कळेल ना पेपरमध्ये आल्यानंतर. ओके म्हणाला. मग आता तू काय करणार आहे? झोपणार आहे म्हणाला. त्याची जेमतेम जबानी घेतली आणि हा झोपला कोठडीमध्ये. तिथे सगळी म्हणजे तो कोणीतरी पडलाय म्हटल्यानंतर वायलीची बायको जी चेंज करून बाहेर आली ती म्हणाली, अगोबाई कोणीतरी पडल्यानं दिसतंय आणि मग आमचं हेच करून ती तिथे रडायला. सगळी पार्टी अशा रीतीने उधळली गेली आणि मदनलाल इथे कोठडीमध्ये बंद. दुसरीकडे काय झालं? सावरकरांच्या पर्यंत काय सगळ्यांच्या पर्यंत रातोरात सगळ्यांनी निरोप गेलेच होते. आणि हे सगळं झाल्यानंतर केवळ 5 दिवसांनी कॅक्स्टन हॉलमध्ये हिंदी विद्यार्थ्यांची एक सभा भरवली. नेमस्त लोकांनी, नेमस्त आणि जहाल आणि मवाळ आपण ऐकलेत ना. मवाळ नेत्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची एक सभा, निषेध सभा बोलवली आणि त्या निषेध सभेचे अध्यक्ष होते प्रिन्स आगा खान. मंचरजी भावनगरी उभे राहिले. त्यांनी ठराव मांडला लोकांच्या समोर की कर्जन वाहिलींच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरच्यांना जो शोक झाला त्यात ही सभा सहभागी आहे. आणि मग सगळ्यांच्या पुढे तो प्रस्ताव टाकला. ऑल येस ऑल प्रस्ताव एकमताने पारित. आता दुसरा प्रस्ताव टाकला की कर्जन वाहिलींची ही जी काही हत्या करण्याचं काम मदनलाल धिंगरा यांनी केलं त्याचा निषेध ही सभा करत आहे. आणि मग बोलवलं मदनलालच्या भावाला. त्या भावाचं नाव होतं भजनलाल. त्या भावाच्या तोंडून मदनलालनी केलेल्या कृत्याचा धिक्कार, सगळा धिक्काराचं भाषण हे त्याच्याकडून वदवून घेतलं. आणि या भजनलालनी सुद्धा आम्ही कसे ब्रिटिश निष्ठ आहोत आणि माझ्या भावाने जे काही हे कृत्य केलं हे सगळं कसं अविचाराने केलं, भडक माथ्याने केलं, का केलं आम्हाला कळत नाही वगैरे वगैरे प्रकारांनी यांनी भाषण केलं. भजनलाल या नावाची माणसं अशीच असतात की काय कोणास ठाऊक. असो, आपल्याला काय करायचे. प्रस्ताव मताला टाकला आणि विचारलं ऑल येस ऑल म्हणेपर्यंत मागून बघता ऐकत नो नॉट ऑल. हू इज दॅट? बघा तिकडे कोण आहे, तिकडे खेचा त्याला. आरडाओरडा चालू झाला तरी तो माणूस उभा राहतोय आणि तो सांगतोय की होय माझा विरोध आहे. नाव काय तुझं? विनायक दामोदर सावरकर. एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये एकट्याने विरोध करणं कठीण असतं, लक्षात ठेवा. त्यांच्या पुढ्यात पामर नावाचा एक गोरा उभा होता. तो झटक्यात मागे वळला आणि त्याने गुद्दा मारला. सावरकरांचा चष्मा फुटला, रक्त गळायला लागलं. ते रक्त येते हे पाहिल्याबरोबर त्यांच्या शेजारी अय्यर उभे होते, VVS अय्यर. त्यांनी पिस्तूल काढलं. सावरकरांनी त्याही अवस्थेत खूण केली, इथे नाही म्हणून. का? हिंदी विद्यार्थ्यांची ना सभा. नेम चुकला विकला तर आपल्याच हिंदी विद्यार्थ्यांना लागेल. तेव्हा सावरकर नाही, पण ते उजवीकडे बघून नाही म्हणून सांगतायत. तोपर्यंत डावीकडे होता ना दुसरा तरुण MPT आचार्य, त्याच्या हातात काठी होती, तीच पामरच्या डोक्यात घातली. सभा उधळली गेली सगळी. सावरकरांना माहिती की हे सगळं आपल्या अंगाशी येण्याचा संभव आहे. पण ग्रेजिनमध्ये हा माणूस बॅरिस्टर की शिकतोय, लक्षात घ्या. त्यामुळे घरी आल्यानंतर पहिलं काम केलं त्यांनी सगळ्या वर्तमानपत्रांना पत्र पाठवून दिली आपल्या सफाईची. सावरकरांनी
ती पत्र तर अप्रतिम आहे. पण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावरती पामरचं बोलणं आलं. अ जेन्युइन ब्रिटिश ब्लव, जातीवंत ब्रिटिश ठोसा. आणि त्याच्या खाली एमपीटी आचार्यांनी म्हटलेलंही आलं, अँड स्ट्रेट इंडियन लाठी. सावरकरांनी लगेच पत्र पाठवलं आणि ज्यात सावरकर असं म्हणतात की होय, काल तिथे घडलेल्या गोष्टीला विरोध मी केला आणि तो विरोध एवढ्या कारणाकरता केला की तो विरोध केल्यामुळे ब्रिटिश कायद्याचं रक्षण झालं. बघा वकिली मुद्दे. ब्रिटिश कायद्यांचं रक्षण करण्याकरता मी एकटाच तिथे विरोध करत होतो. कारण कायदा काय सांगतो, मगाशी म्हटलं तेच, जोपर्यंत एखाद्यावरचा आरोप साबित होत नाही तोपर्यंत तो संशयित असतो ना. मदनलालवरचा आरोप साबित कुठे झालेला आहे? 1 जुलैला मदननी मारलंय, 5 जुलैला एक निषेधाची सभा, तोपर्यंत कोर्टात आहे ना केस चालू. त्यामुळे मदननी मारलंय हे काही साबित झालेलं नाहीये. अशा वेळेला या सभेनी मदनच्या निषेधाचा ठराव करणं म्हणजे ब्रिटिश कायद्यापेक्षा आपण मोठे आहोत असं दाखवणं नाही काय? म्हणून मी त्याला विरोध केला आणि सावरकरांचंही म्हणणं मानलं गेलं म्हणून विरोध केला आहे. आणि मग आता हा खटला ज्या वेळेला उभा राहिला त्यावेळेला यांनी सांगायचा प्रयत्न केला की माझं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य ते समोर ठेवा. न्यायाधीश म्हणाले काही वक्तव्य वगैरे मला माहित नाही, तुला काय बोलायचं ते बोल. नाही म्हणाला, मी जे वक्तव्य दिलंय ते कुठे आहे? तो म्हणाला पोलिसांनी बहुतेक ते जप्त केलं असेल, मला माहित नाही, पण मला ते वक्तव्य हवंय, तुला जे बोलायचं ते बोल. ठीक आहे. मग जे काही डोक्यात येते नुसतं बोलायला सुरुवात केली त्यांनी. मी केलेल्या कृत्याबद्दल मला काहीही वाटत नाही म्हणाला. जे केलं ते उत्तमच केलं, तुमच्या कोर्टाचा अधिकार मी मानत नाही. उद्या समजा जर्मनी तुमच्यावरती राज्य करत असतं आणि एका इंग्रजाने जर एखाद्या जर्मन माणसाला मारलं असतं तर तुम्ही त्या इंग्रज माणसाला काय बोलला असतात? तेच आज ना उद्या माझे भारतीय लोक माझ्याबद्दल बोलणार आहेत हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही मला फासावरती चढवा, मरणाला मी घाबरत नाही. जे कृत्य केलंय त्याच्याबद्दल मी काही घाबरत नाही. असं जे तोंडाला येईल ते त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि मग म्हणाले की आता याच्या पुढे तुम्हाला उत्तर वगैरे द्यायला मी काही बांधील नाहीये, त्यामुळे मी काही बोलणार नाही. वरच्या कोर्टात गेला, तिथेही यांनी बाकी काहीही बोलणं नाकारलं. मग याला विचारलं आणखी कोण कोण आहेत या कटामध्ये. पोलिसांनी कसून शोध घेतला, काहीही मिळालं नाही. ज्ञानचंद वर्मा येऊन गेले त्याला भेटायला. त्यांना मदनलाल तुरुंगातून विचारतोय मी आपल्यासाठी काय करू म्हणून. हा तुरुंगात आहे आणि हा म्हणतोय मी आपल्यासाठी काय करू. सावरकर भेटायला गेले. सावरकर म्हणाले मी आपल्या दर्शनाकरता आलोय. एका वाक्यात सांगून टाकलं की नाही, कारण बोलायचं होतं इंग्रजीतच. हिंदीत बोलणं चाललं नसतं, कारण सोल्जर्स होते ना बाकी ते सगळे इंग्रज होते. त्यामुळे इंग्रजांना कळेल त्याच भाषेत बोलायचं हे बंधन होतं. त्यामुळे सावरकर हात जोडून म्हणतात मी आपल्या दर्शनासाठी आलो. दर्शन कोणाचं घेतात? देवाचं घेतात, संतांचं घेतात, श्रेष्ठ व्यक्तींचं घेतात. म्हणजे माझ्या लेखी तू किती श्रेष्ठ झालायस हे सांगणं आहे. ते केवळ एका वाक्यात साधलं, मी आपल्या दर्शनासाठी आलो. पण म्हणाले ते वक्तव्य ठीक आहे म्हणाले, बघूया. किती लगेच हा खटला संपलाय ते बघा ना. 1 जुलैला मारलं यांनी आणि याला फासावरती देण्यात आलं 17 ऑगस्टला, 1.5 महिन्यात. ब्रिटिश न्यायप्रियता, खटल्याचा वगैरे सगळा मस्त देखावा केला गेला आणि त्याच्यातून झटपट निर्णय. आता कसा वाटवा, किती वेळ लागला कसाबला फासावरती चढवणं, किती कोटी रुपये घालवायला लागले. आणि मग आठवा 9/11 अमेरिकेमध्ये झालेलं, ज्याच्यामध्ये पकडलेल्या लोकांना 6 महिन्यात शिक्षा ठोठावण्यात आली. खरं म्हणजे न्यायामध्ये दिरंगाई होणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं असतं. पण इकडे आम्ही लक्षच देत नाही, कारण लोकशाहीचा काही वेळेला नको तिथे नको इतका अतिरेक होतो आणि काही ठिकाणी जिथे बघायला पाहिजे तिथे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. ही आमची अवस्था असते. 17 ऑगस्ट 1909 मदनलालला फासावरती चढवणं, त्याला फाशी होणार हे सांगितल्यानंतर
हा वरती त्यांना म्हणतो, बस, त्या पलीकडे काही शिक्षा आहे? तो न्यायाधीश पण वेडा झाला असेल. हा असा माणूस कधी पाहिलाच नसेल. सकाळी सकाळी याला उठवलं पेंटनव्हिल कारागृहामध्ये. सकाळी सकाळी उठवलंय. त्याला फासावरती जायचं. शेवटची इच्छा काय? म्हणाला पहिली गोष्ट म्हणजे मला सूट बीट घालायचं आहे. म्हणाला फासावरती जायचं असं वाटेल तसं नाही जाणार. 3 पीस सूट व्यवस्थित दिसायला नको. त्यामुळे व्यवस्थित तयार झाला. आणि मग म्हणाले आता म्हणाला पहिली गोष्ट, माझ्या देहाला अहिंदूंनी शिव नये. दुसरी गोष्ट, माझ्या देहाला समंत्रक अग्नी देण्यात यावा. आणि तिसरी गोष्ट, माझ्या भावाच्या ताब्यात मुळीच दिलं जाऊ नये माझं शरीर. तो भाऊ रडलाय शेवटच्या काळामध्ये. त्यांनी भेट सुद्धा नाकारली होती भजनलालला. तुरुंगातही भेट नाकारली भावाला. भाऊ असं बोललाय हे समजल्यानंतर. त्यामुळे म्हणाला भावाच्या ताब्यात माझं शरीर सुद्धा देऊ नका. तर सगळं झाल्यानंतर सकाळी तयार होऊन निघालाय हा. निघाल्यानंतर तिथे गेल्यानंतर हडसन नावाचा एक पादरी उभा होता. तो त्याला बायबल मधले काही गोष्टी वगैरे वाचून दाखवायला सुरुवात केली त्यांनी. कारण आता तू आकाशातल्या बापाकडे जाणार, त्यावेळेला सत्य काय ते जर तुला शेवटचं बोल. 1 मिनिट म्हणाला, तुला भगवद्गीता येते? तो म्हणाला नाही. मग मला काही ऐकायचं नाही. जर ते नसेल तर मला बाकी काही ऐकण्यात म्हणाला रस नाही. हात मागे बांधण्यात आले. आणि त्या दिवशी 1909च्या 17 ऑगस्टला मदनलाल धिंगरा अमर झाले. चर्चिल सारख्या खतरूड माणसांनी सुद्धा मदनलालचं कौतुक केलंय गेल्यानंतर, की आम्ही ब्रिटिश लोक स्पार्टाकस वगैरे या सगळ्या लोकांची जशी आठवण ठेवतो, तसंच 2000 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा भारतीय लोक मदनलाल सारख्या क्रांतिकारकांची आठवण ठेवतील, असं चर्चिल म्हणाले. शरीर खाली उतरवल्यानंतर कोणाच्याही ताब्यात दिलं नाही. मंत्राग्नी दिला नाही. पेंटनव्हिल कारागृहातच एका जागेत शवपेटीमध्ये ते शव ठेवण्यात आलं आणि ती तिथेच पुरून टाकण्यात आली. बाहेर कोणालाही दिली नाही. 17 ऑगस्टला मदनलाल गेला आणि मदनलालचं दाबून टाकलेलं वक्तव्य 18 ऑगस्टच्या लंडनच्या डेली न्यूज मध्ये प्रकाशित झालं. मदनलालचं शेवटचं वक्तव्य म्हणून. आता सरकारची अडचण अशी झाली की मदनलालचं शेवटचं वक्तव्य कुणी केलं प्रकाशित? पेपरवाल्यांच्याकडे चौकशी केली. कोण सांगणार? पेपरवाल्यांनी नाव जाहीर करायला नकार दिला. आमच्या हातात आलंय हे शेवटचं वक्तव्य आहे म्हणून. वक्तव्य काय? त्याचा मराठी अनुवाद आपल्याला सांगतो. तर सावरकरांनीच ते लिहून दिलेलं आहे. देशभक्त हिंदी युवकांच्या निर्दय फाशीचा प्रतिशोध मी घेतला. माझ्या कर्तव्य बुद्धी वाचून अन्य कोणताही कट नाही. कोणाशीही मी संपर्क साधला नाही. सत्सद विवेक बुद्धीला स्मरूनच मी हे कृत्य केले. परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच असतं. हिंदू म्हणून माझी अशी भावना आहे की माझ्या देशावरती झालेला अन्याय हा परमेश्वराचा अपमान आहे. राष्ट्रभूचं कार्य हे प्रभू श्री रामचंद्रांचं कार्य आहे आणि राष्ट्रभूची सेवा ही प्रभू श्रीकृष्णाची सेवा आहे. स्वतःच्या रक्ता वाचून अर्पण करता येईल असं काही नाही असं मला वाटतं आणि म्हणून तेच मी तिच्या वेदीवर अर्पण करतोय. हिंदुस्थानला आत्मबलिदानाची शिकवण देण्याचा मार्ग म्हणजे स्वतः आत्मार्पण करून दाखवणं. आणि म्हणूनच हा आत्मयज्ञ. त्या परमेश्वराकडे माझी अशी प्रार्थना आहे की पुन्हा मला याच मातेच्या पोटी जन्माला घाल आणि पुन्हा मला याच पवित्र कार्यामध्ये असाच मृत्यू येऊ दे. हे वक्तव्य प्रकाशित झाल्यानंतर सरकारने लगोलाग पत्रक काढलं की मदनलालचं शेवटचं वक्तव्य हे नाही म्हणून. सावरकरांनी त्याला चॅलेंज दिला, हे नाही याचा अर्थ आहे ना कुठेतरी. वकील आहे ना म्हणून. सरकार काय म्हणतंय? हे मदनलालचं शेवटचं वक्तव्य नाही. सावरकरांनी सांगितलं मग शेवटचं कुठे आहे ते दाखवा. हे नाही याचा अर्थ ते आहे ना, मग ते कोणतं तेवढं फक्त दाखवा. सरकारची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार.
अशी झाली. सावरकर कुठेतरी विषण्ण झालेले आणि त्याच्यानंतर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती ते निघून गेलेले आणि मग तिथून ते जे काव्य जन्माला आलं, सागरा प्राण तळमळला, ते ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती बसून. मदनलाल धिंगरा गेल्यानंतर आयरिश बंडखोरांनी मदनलाल धिंगरांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावली ब्रिटनमध्ये आणि आयरिश बंडखोर मदनलाल धिंगरांची बाजू घेऊन उभे राहिलेले होते. असं एक वेगळं चित्र दिसलं. मदनलाल धिंगराची जी शेवटची इच्छा होती ती त्याची शेवटची इच्छा मात्र अतिशय विचित्र रीतीने पूर्ण झाली. किती? तब्बल 67 वर्षांनी. पंजाब सरकारने आणि भारत सरकारने प्रयत्न केले. अखेर पेंटनव्हिल कारागृहामधली ती जागा उकरण्यात आली. 67 वर्षांनी सुद्धा माहिती होत ना जागा कुठची ते. ब्रिटिशांच्या काही काही गोष्टींचं कौतुक करायला पाहिजे. सगळ्या नोंदी उत्तम. ब्रिटिशांनी बांधलेले जे पूल आहेत त्या पुलांच्या बद्दल पण आपण ऐकतो वेगवेगळ्या ठिकाणी. आता मला पुण्याच्या जवळच्या तळेगावच्या ब्रिजचं तर नक्की माहितीये की तो ब्रिज बांधून झाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता काही वर्षांपूर्वी ब्रिटनमधून पत्र आलं आमच्या खात्याकडे आणि त्यांनी कळवलं की त्या पुलाचं आयुष्य 100 वर्ष होतं. 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आता तुम्ही नवीन बांधायला घ्या. काय वेडे लोक आहेत, 100 वर्ष वगैरे पूर्ण होणारे ब्रिज बांधतात. आमच्याकडे बांधता बांधता पडतात. जाऊ तिथं खाऊ असं म्हटल्यानंतर दुसरं काय होणार. बरं नुसतं बांधतात इतकी वर्ष टिकतं एवढं नाही तर त्याचं रेकॉर्ड ठेवतात 100 वर्ष. 100 वर्ष म्हणजे किती पिढ्या होऊन गेल्या असतील तरी ते रेकॉर्ड जतन करून बरोबर माहिती 100 वर्ष कधी पूर्ण होत आहे त्यावेळेला आपण यांना पत्र पाठवायचंय. इतकं सगळं व्यवस्थितपणे मेंटेन केलेलं. शत्रूचं हे सुद्धा बघायला नको का. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत असं दिलखुलासपणे म्हणता यायला पाहिजे की. त्याप्रमाणे 67 वर्षांनी ती जागा उकरण्यात आली. त्याच्यातून ती शवपेटी बाहेर काढण्यात आली आणि ती शवपेटी भारत सरकारच्या स्वाधीन करण्यात आली. त्यावेळेला आपल्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. साल आहे 1976. म्हणजे किती वाईट वर्ष आहे. जे माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीतले आहेत त्यांना माहिती आहे. आणीबाणीचा काळ. त्या काळामध्ये मदनलालची ती पेटी भारतामध्ये आली. पंजाबमध्ये मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली त्याची आणि मग त्यांच्याच गावी समंत्रक अग्नी दिला गेला. गेल्यानंतर 67 वर्षांनी आणि मग त्याच्या अस्थींचं विसर्जन 25 डिसेंबर 1976 हरिद्वारच्या गंगेमध्ये करण्यात आलं. त्यांच्या रक्षेचा काही भाग महाराष्ट्रात फक्त विदर्भात आहे, तोही अकोल्यात आहे. आणि अकोल्याच्या एसटी स्टँड समोरच्या चौकाला मदनलाल धिंगरा चौक असं नाव दिलं गेलेलं आहे. पंजाबमध्ये हे ज्या वेळेला झालेलं होतं त्यावेळेला तिथले आमचे ज्येष्ठ मित्र चंद्रशेखर गाडगीळ हे तिथे गेले होते आणि तिथून येताना त्या रक्षेचा थोडा भाग घेऊन आले आणि तो रक्षेचा कलश हा तिथे त्या चौकाच्या तिथे त्यांनी पुरलेला आहे. त्यामुळे बाकी महाराष्ट्रात नाही पण विदर्भामध्ये मात्र अकोल्यात तो त्यांच्या रक्षेचा अवशेष मदनलाल धिंगरांचा आहे. हा घेऊन आले ते एवढ्याच कारणाकरताना. अर्थात या सगळ्याची आणखीन व्यवस्थित हकीकत माझ्या वाचा आणि गप्प बसामध्ये आपल्याला वाचायला मिळेलच. पंजाब वीराची शताब्दी म्हणून मी जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल आणि आणखीन वंदे मातरम आणि बाकीच्या गोष्टींच्या बद्दलची निवडक मुक्तवेधमध्ये जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. अर्थात एक धिंगरांचं चरित्र जरी इथे संपलं तरी गेल्या त्याच्या आधीच्या शतकामध्ये जे जन्माला आले, कारण धिंगरा सुद्धा त्याच्या आधीच्या शतकातच जन्माला आलेला, 1883 मध्ये जन्माला आलेला. 1883 ते 1909 विचार केला तर फक्त 25 वर्षाचं आयुष्य. 1909 मध्ये जो फासावरती गेला त्याचं आज इतकी वर्ष 100च्या वरती वर्ष उलटून गेली
तरी सुद्धा आपण स्मरण करतो, हे सगळ्यात महत्वाचं. अर्थात एक की मदनलाल धिंगरा या नावाचा माणूस आपल्याकडे झाला, त्यांनी कर्जन वाहिलीला मारलं, इतकंच आम्हाला कदाचित माहिती असतं. बाकीचे जे काही त्याच्या चरित्रातले भाग मी आपल्याला सांगितले त्यातले बहुतांश माहिती नसतात. जसं काल मला कित्येक जण भेटले आणि म्हणाले चापेकर म्हणजे फक्त रँडला मारलं एवढंच आम्हाला माहिती होतं, चापेकरांचं चरित्र एवढं असेल हे आम्हाला वाटलंच नाही. म्हटलं नुसतं एवढंच नाही तर मी बोलता बोलता जेवढं बोलतो त्याच्यामधून काही गोष्टी निसटूनही जातात. तर ते चापेकर पर्व किंवा वासुदेव बळवंत हे ज्यावेळी चरित्र वाचाल त्यावेळेला कळेल की अरे बापरे, आपल्याला माहित नसलेला हा केवढा तरी मोठा आहे आणि हा लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त जावा एवढ्याच कारणांच्या करता हे जे पुस्तक लेखन किंवा पुस्तकं बरोबर घेऊन जाणं. आणि गंमत सांगू आपल्याला, आमच्याकडचे मुंबई पुण्याकडचे प्रकाशक मंडळी वगैरे जी काही घाबरायची, इथल्या साहित्य संमेलनाला सगळ्यांचे दात पडले होते, दातावर म्हणजे सगळेजण पडले होते. त्यांना वाटलं होतं की चंद्रपूर कुठेतरी एका बाजूला इथे काय आपल्या पुस्तकांची विक्री वगैरे होईल की काय, होईल की नाही, होणार नाहीच असं गृहीत धरून चालले होते. कारण मुंबई पुण्याच्या बऱ्याच लोकांना आजही असं वाटतं की चंद्रपूर नको बाबा, नक्षलग्रस्त एरिया. त्यांना म्हटलं चंद्रपूर नक्षलग्रस्त वगैरे नाही हो म्हटलं, तरी चंद्रपूरला गेलायत का म्हटलं, शहरही चांगलंय, तिथली माणसंही चांगली आहेत म्हटलं. आणि मग ज्या वेळेला त्यांनी साहित्य संमेलनाला पुस्तकं आणली तेव्हा कळलं, अरे म्हटलं सगळी संपली. अशी कोटीच्या कोटी उड्डाणं त्या प्रकाशकांनी जेव्हा घेतली तेव्हा त्यांना कळलं की एका बाजूला असलं तरी इथे सुद्धा वाचनाची जी भूक आहे ती जबरदस्त आहे आणि त्याप्रमाणे लोक पुढाकार घेतात. मी तर दर वेळेला तो अनुभव घेत असतो, तो तितक्याच रीतीने मला आवडला. फक्त जाता जाता एवढं सांगतो, काही जणांना बऱ्याच जणांनी मला सीडीच्या बद्दल विचारलं. काल सीडीज आलेले आहेत. समरगाथा 1857 ते स्वातंत्र्यवीर सावरकर 7 व्याख्यान आहेत माझी, 12 तासाचं रेकॉर्डिंग आहे आणि 12 तासांचं रेकॉर्डिंग असलेली ऑडिओ सीडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कारमध्ये टाकून लावू शकता, कॉम्प्युटरला टाकून ऐकू शकता किंवा ऑडिओ प्लेअर मध्ये टाकून ऐकू शकता, सीडी प्लेअर मध्ये टाकून ऐकू शकता. असं कोणत्याही प्रकाराने ऐकू शकावं एवढ्या कारणाकरता ते आहे, ज्याच्यामध्ये 1857 स्वातंत्र्य समर, वासुदेव बळवंत, चापेकर बंधू, खुदिराम बोस, मदनलाल धिंगरा, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर एवढ्या सगळ्यांची चरित्र ही त्याच्यामध्ये क्रमशः सांगितलेली आहे. आणि ही एवढी 12 तासाची सीडी असली तरी सुद्धा ती मी केवळ 100 रुपयात देऊ केलेली. ज्यांना हवी असतील त्यांनी आवर्जून घ्या, नुसतं घ्या नाही, आणखी लोकांना द्या. भेट म्हणून द्यायला केव्हाही चांगलं. कारण अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आमच्याकडे 1.5 आणि 2 तासाच्या असतात त्यांचीच किंमत 150 रुपये असते, आपल्याला माहिती असेल. ऑडिओ सीडीची जर आपण बाजारात पाहिली तर तिथे हे इतक्या तासांचं रेकॉर्डिंग एवढ्या कारणाकरता की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे विषय पोहोचायला पाहिजे, एवढाच एक भाग. पुस्तकं आणि सीडीज घेऊन जाण्याचा भाग तेवढाच असतो. उद्या आपण नेताजी सुभाषचंद्र बोसांचं ऐकणार आहोत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुख्य म्हणजे नेताजींचा शेवट काय झाला. 1945 मध्ये ते गेले की नाही. गेल्या वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं की नेताजींच्या बद्दल पुढच्या वर्षी सांगेन आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस हा विषय उद्याचा आपला समापनाचा आहे. तोपर्यंत परत माझ्या वाणीला अल्पविराम देतो. वंदे मातरम.